अं? नको, तिथपर्यंतच वास, तिथपर्यंतच वास. ठीक आहे, चलो आगे बढ़ते. ए ध्यान दो रे लेकरांनो, ध्यान दो. बघा, लास्ट लेक्चरला आपण कुठपर्यंत बघितलं मला सांगा. इम्प्लांटेशन झालं का? अरे इम्प्लांटेशन झालं का? मग यामध्ये मला काय म्हणायचं आहे, इम्प्लांटेशन जिथं झालेलं आहे, एंडोमेट्रियम वॉल जे असणार आहे, राईट ना. जस्ट इमेजिन करा, जर आपण डिस्कस करायचं म्हटलं, तर ही आपली समजा युटेरसची जी वॉल असणार आहे, एंडोमेट्रियम वॉल. आता एंडोमेट्रियम वॉल कशी असणार आहे, एलिव्हेटेड डिप्रेशन, राईट ना, त्याच्यामध्ये क्रिएट होताना बघायला भेटणार बिकॉज ऑफ ऍक्शन ऑफ प्रोजेस्टेरॉन. तर हे अशी झाली, राईट ना. देन त्यानंतर ना आपण इकडून कोणाची डेव्हलपमेंट चालू केली होती, एम्ब्रिओची. एम्ब्रिओची तुमचा 1 सेल, 2 सेल, 4 सेल, 8 सेल, 16 सेल, मोरुला, ब्लास्टुला, ब्लास्टोसिस्ट बनला तुमचा. देन त्यानंतर त्याच्यामध्ये दोन टाईपचे लेअर बनल्यात, ट्रोपोब्लास्टचे दोन लेअर. सांगा पहिली कोणती होती? हा, आणि दुसरे सायटोट्रोपोब्लास्ट. सो मला सांगा, बाहेरचे आउटरमोस्ट लेअर कोणते, कोणत्या कंडिशन, युनिन्यूक्लियोटेड, मल्टीन्यूक्लियोटेड? तिचे स्पेसिफिकली फिंगर लाईक स्ट्रक्चर बनले. ते फिंगर लाईक स्ट्रक्चर या एंडोमेट्रियम वॉलच्या मध्ये असे इंटर डिजिटेड झालेले आहेत. इंटर, बिटवीन, डिजिटेड, हे काय आहेत माझे डिजिट्स आहेत ना, राईट ना. डिजिटल फॉर्म्युला पण डिस्कस केलेला. सो डिजिट्स मध्ये काय झाले, असे फिक्स झालेले आहेत. सो दिस जंक्शन और दिस जॉइनिंग वी कॉल्ड एज अ इंटर डिजिटेशन जंक्शन. काय म्हणणार आहे, इंटर डिजिटेशन जंक्शन. हे जंक्शन स्पेसिफिक लेवलला तुम्हाला माहित असायला पाहिजे बाळांनो, बिकॉज दिस जंक्शन इज अल्टिमेटली फॉर्म व्हॉट, प्लासेंटा. काय बनवून देणार आहे, प्लासेंटा. तर हा कंटेंट आपल्याला त्याच्यामध्ये मेनली काय करायचं की डिस्कस करून घ्यायचा आहे. आता आपण आता काय बघितलं की कशा प्रकारे बेसिकली तुमचं इंटरडिजिटेशन होतं हे चेकआउट केलं. नाव वी विल स्टडी अबाउट द काय असणार की डेव्हलपमेंट ऑफ एम्ब्रिओ. इनसाइड द एम्ब्रिओ कसा डेव्हलप होताना बघायला भेटणार आहे. आता या केसमध्ये इन्सर्टने खूप साऱ्या गोष्टी स्किप केलेल्या आहेत. आणि इव्हन काय केलं माहिती आहे का, की मी कंटेंटमध्ये जर डिस्कस करायचं म्हटलं तर जे नोट्स दिले त्याच्यामध्ये पण मी काही कंटेंट जो न्यूरोल्युशनचा असणार आहे, एक राईट ना, नर्वस सिस्टम कशी बनते, हे सगळ्या गोष्टी तुम्हाला त्याच्यामध्ये इन्क्लूड करून टाकलेत. सो हे सगळे कंटेंट आहे, त्यात काही शंका नाही. देन त्यानंतर तुम्ही जर का बघत असाल, जसं आपलं पर्टिक्युलर इम्प्लांटेशन झालं ना, ते इम्प्लांटेशन झाल्यानंतर मी तुम्हाला काय केलं माहिती आहे का, एक पुन्हा सर्क्युलर फॉर्ममध्ये काही डायग्राम दाखवलेत, की ज्याच्यामध्ये काय केलं बघा आपण स्पेसिफिकली. येस, इपिब्लास्ट, हायपोब्लास्ट, त्यानंतरनं एक प्रायमरी योक सॅक, एमनिओटिक कॅव्हिटी, हे सगळं बेसिकली आपण त्याच्यामध्ये काय केलं की फॉर्म करायला चालू केलं, राईट ना. देन त्यानंतर बघा, तुमचे 4 बेसिकली स्ट्रक्चर बनलेले आहेत. नोट्स चेकआउट केले तर तुम्हाला आयडेंटिफाय होऊन जाईल. 4 स्ट्रक्चरमध्ये माझं पहिलं मला मेनली मेन्शन करून टाकायचं आहे, कोरियॉन, देन एमनिऑन, देन काय असणार आहे अलेंटॉइज, आणि काय असणार आहे योक सॅक. ही कंडिशन तुम्हाला त्याच्यामध्ये मेनली मेन्शन करून टाकलेली आहे, राईट ना. सो ऍक्च्युअल मध्ये जर डिस्कस करायचं म्हटलं तर या सगळ्या थिंग्सची जी एनसीईआरटी मध्ये जास्त हायलाइट केलेलं आहे ना, त्यांची छोटी छोटी इन्फॉर्मेशन आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. बिकॉज हा कम्प्लीट एक ऑर्गॅनिझम बनवून देण्यासाठी तुम्हाला मदत करणार आहे. आणि इथं जो बेसिकली कोरियॉन, एमनिऑन हे जे क्वेश्चन्स आहेत ना बाळांनो, पीवायक्यू आहेत, राईट ना. एमनिऑन बनतो कसा, पीवायक्यू बाळांनो. कोरियॉन बनतो कसा, यांचे पीवायक्यू आहेत. तर हे बनण्यासाठी यांचं इंटरनल स्ट्रक्चर जे असणार आहे कोणाचं, की पर्टिक्युलर एम्ब्रिओचं, त्याच्यामध्ये कोणकोणते पार्ट्स मदत करणार आहेत, हे तुम्हाला माहित असायला पाहिजे, राईट ना. हे एनसीईआरटीने काहीच दिलेलं नाही, लिटरली सांगतोय, काही एक दिलेलं नाही. अल्टिमेटली ज्यावेळी एम्ब्रिओ प्रॉपर अटॅच होणार आहे कोणाबरोबर, मदरच्या ओम बरोबर, तर त्यावेळी जो प्लासेंटा असणार आहे, प्लासेंटामधून एक कॉर्ड काय असणार आहे, फिटसला कनेक्ट करताना बघायला भेटणार आहे. दॅट कॉर्ड वी कॉल्ड एज अ अम्बेलिकल कॉर्ड. आणि दिस अम्बेलिकल कॉर्ड जी म्हणजे ऍक्च्युली कनेक्ट होताना बघायला भेटणार आहे, त्यांच्यामध्ये आर्टरी किती आहेत, वेन किती आहेत, हे आपल्याला माहित असायला पाहिजे, राईट ना. सो आजचा तो कम्प्लिटली टॉपिक येताना बघायला भेटणार आहे. देन त्यानंतर नेक्स्ट क्लासमध्ये आपण पार्च्युरेशनचा टॉपिक घेऊ, राईट ना. सेशन कंप्लीट होणार आहे, पार्च्युरेशन येणार आहे, पार्च्युरेशन नंतर कसं लॅक्टेशन असणार आहे. सो असे विदिन काय असणार आहे आजच्या आणि उद्याच्या. आणि थोडाफार जर का पॉईंट कुठे राहिलाच कोणता लॅक्टेशनचा, तर त्याच्यामध्ये जे हार्मोनल काय असणार आहे तुमचं रेग्युलेशन असणार आहे. तो टॉपिक कव्हर करून आपण बेसिकली मग सॅटर्डेला स्पिरिच्युअल सेशन चालू करू शकतो, ठीक आहे. सो नाव जस्ट फोकस ऑन द काय असणार आहे एम्ब्रिओजेनेसिस. मी पुन्हा तो टॉपिक कंटिन्यू करतोय. काय असणार आहे एम्ब्रिओजेनेसिस. एम्ब्रिओ जेनेसिस. बघा इथे मी पुढं कंटिन्युएशन कोणामध्ये देतोय ते समजून जाईल. आता मला सांगा, की माझा जो बेसिकली कालचा आपण एंड पॉईंट कुठपर्यंत पोहोचलेलो, मोरुला, ब्लास्टुला, ब्लास्टोसिस्ट, राईट. आता या ब्लास्टोसिस्ट मध्ये आपल्या काही चेंज होणार आहेत. आणि महत्वाची गोष्ट, ब्लास्टोसिस्ट मध्ये जे सील बनलेले, सील म्हणजे काय असणार आहे कॅव्हिटी, बिकॉज ऑफ व्हॉट, तिचं फ्लुइड आले ना. कोणतं फ्लुइड आलं, कोणतं फ्लुइड आलं, ब्लास्टोसिल झाली, कॅव्हिटी बनली, राईट आहे. त्याच्या युटेरियन मिल्क आलं बाळांनो त्याच्यामध्ये. कोणी सिक्रेट केलं होतं, एंडोमेट्रियम
वॉल. अरे बरोबर ना, सेक्रेटरी नेचर मध्ये आपण केलेली, तर ती बेसिकली तिथे येताना बघायला भेटणार आहे. आता स्ट्रक्चर जर डिस्कस करायचं म्हटलं तर काय असणार आहे बघा, की इनसाइडला जर मी डिस्कस करायला गेलो तर डेफिनेटली तुम्हाला काय असणार आहे, अशी सायटोट्रोपोप्लास्ट येताना बघायला भेटणार आहे, जी फील्ड असणार आहे त्याच्या आतमध्ये कोणाचे येणं बेसिकली एमनेट सॉरी युटेरियन मिल्कनं बेसिकली काय असणार आहे, फुलफिल्ड होताना बघायला भेटणार आहे. स्ट्रक्चर असं असणार आहे. बरं, यांच्यामध्ये या सेल तुमच्या काय असणार अशा अरेंज होताना बघायला भेटणार. दॅट सेल वी कॉल्ड इज इनर सेल, इनर सेल मास, इनर मास सेल नाही, इनर सेल मास असं दिलेलं आहे, राईट ना. आणि यांच्या अराउंड जर डिस्कस करायची म्हणजे तर कोणती लेअर असणार आहे माझी, सिन्सिशिओ ट्रोपोप्लास्ट, राईट ना. हे स्ट्रक्चर तुमचं याच्यामध्ये काय असणार आहे, येताना बघायला भेटणार आहे. हा आपला लास्ट टॉपिक आपण कव्हर करून घेतला होता. दिस स्ट्रक्चर वी कॉल्ड एज व्हॉट, येस ब्लास्टोसिस्ट. काय म्हणणार आहे आपल्याला, ब्लास्टोसिस्ट बेसिकली आपण याला मेनली मेन्शन करून दिलेलं. दिस ब्लास्टोसिस्ट विल मॉडिफाईड और डेव्हलप और काय असणार आहे, जेनेसिस, त्याच्यामध्ये काहीतरी फॉर्मेशन होताना बघायला भेटणार आहे बाळांनो, राईट. काय असणार आहे, फॉर्मेशन होणार. सिंपल साध्या गोष्टी आहे बाळांनो. आता जो काय सगळा खेळ असणार आहे ना, तो खेळ फक्त आणि फक्त कोणामध्ये असणार आहे, पर्टिक्युलर आपल्या इनर सेल मास मध्ये असणार आहेत ना. सो मी ना नेमिंग करतो, सिन्सेशिओ ट्रोपोब्लास्ट, देन इनर सेल मास, देन सायटोट्रोपोब्लास्ट अँड इज नथिंग बट काय असणार आहे, येस ब्लास्टोसिल, राईट ना. ब्लास्टोसिल येताना बघायला भेटणार आहे. इथपर्यंत कोण काय डाऊट नाही ना, क्लिअर होते. आता इथून पुढे काय होणार आहे बघा, ज्या सेल असेल तुम्ही नोट्स मध्ये बघताय बाळांनो, कशा पद्धतीने त्यांची डेव्हलपमेंट झाली. चार ज्या डायग्राम आता दाखवतोय ना, त्यांचं एक्सप्लेनेशन मी तुम्हाला ते देत चाललेलो आहे, राईट ना. नंतर झोना पेलुसिडा इथं बेसिकली कशा असणार आहे माहिती आहे, ते एम्बेडेड झालेलं बाळा, एम्बेडेड होत चाललेले. सिस्टला आपण काय केलं, इम्प्लांटेशन केलेलं, राईट ना. आणि त्याच्यामध्ये जी आउटरमोस्ट लेअर होती ती कोणती होती, सिन्सिशियल ट्रोपोप्लास्ट. तिने काय केलं की कोरियोनिक विलाय बनवून फिक्स करून टाकले. तर इथे आता तुझी कोण नाही राहिली नाही, झोना पेलुसिडा राहिलेली नाहीये. अंडरस्टँड होते का बाळांनो. जोपर्यंत माझा ब्लास्टुला होता तोपर्यंत झोना पेलुसिडा, ब्लास्टुलाचं कन्व्हर्जन कशामध्ये झालं, ब्लास्टोसिस्ट मध्ये झालं. तिथून पुढे झोना पेलुसिडाचं काही घेणं देणं नसणार आहे, कारण की इम्प्लांटेशनची प्रोसेस आता माझ्या येताना बघायला भेटणार आहे. त्यामुळे नेक्स्ट तुम्हाला डायग्राम मेनली मेन्शन करून देतो, कोणाची, चार सेल आता त्याच्यामध्ये जे ब्लास्टुला असणार त्याची डेव्हलपमेंट मधलं आपण काय करणार, कंटेंट घेणार आहे. कंटेंट आता आपण कुठे पण बसलोय, या ठिकाणी येताना बघायला भेटणार आहे. समजतंय. त्या कंटेंटला काय करायचं ते मेनली ध्यानात ठेवून घ्या. बघा काय चाललेलं आहे. नाव दिस इनर सेल मास विल डिफरन्शिएट. यांचं काय असणार, डिफरन्शिएशन येताना बघायला भेटणार. यांचं डिफरन्शिएशन होताना काय बघायला भेटणार आहे, दोन लेअरच्या लेअर बनताना बघायला भेटणार आहे. एक एपिब्लास्ट बनते आणि एक हायपोब्लास्ट बनते. काय बनते, एक एपिब्लास्ट आणि दुसरी हायपोब्लास्ट. तर यांची डेव्हलपमेंट आपल्याला स्टडी करायची आहे, बिकॉज दीज एपिब्लास्ट अँड हायपोब्लास्ट मेनली रिस्पॉन्सिबल फॉर द फॉर्मेशन ऑफ जर्म सेल्स इनसाइड द एम्ब्रियो. जर्म सेल्स किती आपल्याकडे, जर्म सेल्स आपल्याकडे किंवा जर्म लेअर आपल्याकडे किती आहेत, तीन आहेत ना. तुम्हाला जर्म लेअर ज्या म्हणतोय त्याचं मिनिंग समजतंय का, कोण असणार सांगा. एक्टोडर्म, एंडोडर्म आणि मेझोडर्म, हे तुमचं कुठं झालंय मला सांगा. जर्म लेअर तुम्ही कुठे शिकलेला आहात, हा. हा, राईट, बरोबर आन्सर केलं. अॅनिमल क्लासिफिकेशन मध्ये जर का 10वी मध्ये तुम्ही बेसिकली अॅनिमल किंगडमचा चॅप्टर आहे ना बाळांनो, तिथं तुम्हाला सीबीसी वाल्यांना नव्हतं ते, राईट ना. जे बेसिकली कोणते असणार आहेत आपले, इथे ना, हा, ठीक आहे ना, नो प्रॉब्लेम. मी ज्या ज्या वेळी बेसिकली तुम्हाला काय केलं माहिती आहे, एम्ब्रियोनिक डेव्हलपमेंट शिकवली होती, त्यावेळी आपण बेसिकली काय करायचं माहिती आहे का, ह्युमन फिजिओलॉजीचे अर्लियर चॅप्टर जे असायचे ना, त्याच्यामध्ये पण मी तुम्हाला बेसिकली तीन तीन लेअर ऑलवेज सांगत आलेलो आहे. जर्म डर्म जे असणार ते, राईट ना. तो त्याच्यामध्ये तीन लेअर, एक्टोडर्म, एंडोडर्म आणि मेझोडर्म, राईट ना. मग या केसमध्ये ह्या ज्या इनर सेल मास असणार त्या डिफरन्शिएट होतात आणि त्यांचं स्ट्रक्चर अल्टिमेटली बनणार आहे. आता इथं मेजॉरिटी लेवलला जर डिस्कस करायचं म्हटलं तर मेनली पार्टिसिपेशन कोणाचं असणार आहे माहिती आहे का, सायटोट्रोपोप्लास्टचं. आणि सिन्सिशियल ट्रोपोप्लास्ट एक फिक्स करण्यासाठी आणि प्रोटेक्शन देण्यासाठी काम करणार आहे. बट सायटोट्रोपोप्लास्ट इज मेनली इन्व्हॉल्ड इन काय असणार आहे, द फॉर्मेशन ऑफ आउटर मोस्ट लेयर्स, जस्ट लाईक काय असणार आहे यांच्यामध्ये कोरियॉन. कोरियनचं फॉर्मेशन करून देण्यासाठी काय असणार आहे, इथं सायटोट्रोपोप्लास्ट ही येताना बघायला भेटणार, म्हणजे प्लासेंटा बनवून देण्यासाठी. समजतंय. जे इंटरडिजिटेशन झाले ना बाळून, तिथं प्लासेंटा बनणार आहे, पण प्लासेंटा बनवून देण्यासाठी यातल्या काही सेल्स याच्यामध्ये मदत करताना बघायला भेटणार आहे. नाव द स्ट्रक्चर विल म्हणजे याच्यामध्ये डिराईव्ह कसं होताना बघायला भेटणार आहे ते बघूया. सायटोट्रोपोप्लास्ट तुम्हाला ॲज इट इज येताना बघायला भेटणार आहे. ओके, हे काय असणार आहे, सायटोट्रोपोप्लास्ट तुम्हाला अशीच बघायला भेटणार आहे. ह्या सायटोट्रोपोप्लास्ट मध्ये ज्या इनर सेल असणार आहेत त्यांची काय असणार आहे, की अरेंजमेंट व्हायला लागलेली आहेत. मग इथं काही सेल बेसिकली जर डिस्कस करायचे म्हटले तर या फॉर्म मध्ये जातील, राईट ना. ह्या तुमच्या काय असणार, एपिप्लास्ट येताना बघायला भेटणार आहेत. या आपल्या सगळ्या इनर सेल मास आहेत त्यांनाच मी डिफरन्शिएट करतोय, बाकी वेगळं काही नाही बाळांनो. या सेल जस्ट मी काय करेल अशा डिफरन्शिएट करून टाकल्यात. आणि यांच्यामध्ये बाकीचे त्याच्या खाली असणार इज नथिंग बट काय असणार आहे, येस हायपोब्लास्ट अशा येताना बघायला भेटणार आहेत, राईट ना. सिंपल फॉर्म मध्ये काय करा, फक्त यांना ध्यानात ठेवून घ्या. त्यांचं स्ट्रक्चर कसं डेव्हलप होणार आहे ते बघणार आहे आपण. ठीक आहे. नाव दिस बेसिकली स्ट्रक्चर वी कॉल्ड, दिस सेल वी कॉल्ड काय असणार आहे, हा माझ्या झाला एपिब्लास्ट,
नवीन वर्ड येतो म्हणून तुम्हाला पूर्ण नाव देतोय. इपिब्लास्ट आणि सेकंड काय असणार आहे? हायपोब्लास्ट. हायपोब्लास्ट बेसिकली काय असणार आहे? सेल बनणार आहेत. आणि दिस इज नथिंग बट सायटोट्रोपोब्लास्ट बनताना बघायला भेटणार आहे. क्लिअर आहे इथपर्यंत? ओके. नाऊ फर्दर डेव्हलपमेंट ज्यावेळी होत असणार आहे त्या सिच्युएशनला या एपिब्लास्टमध्ये आणि हायपोब्लास्टमध्ये काय असणार आहे बाळांनो? कॅव्हिटी बनायला चालू होणार आहेत. आणि इथं महत्त्वाच्या 2 कॅव्हिटी बनणार आहेत. राइट? सो एन-सी-ई-आर-टीमध्ये तर ह्या गोष्टी क्लिअर नाही केल्यात. पण नोट्समध्ये तुम्हाला 2 कॅव्हिटी बघायला भेटणार आहेत. पहिली कोणती असणार आहे बघा? एम्निओटिक कॅव्हिटी आणि दुसरी काय असणार आहे? प्रायमरी योक सॅक. अरे सॉर नो. 2 टाइपच्या कॅव्हिटी बघायला भेटणार आहेत ना? त्या कॅव्हिटी आपल्याला मदत करणार आहे. त्यामुळे नीट समजून घ्या इथं फर्दर काय. बरं, आता माझ्या माइंडमध्ये एक क्वेश्चन आलं तर सांगून देतो. तुम्ही क्वेश्चन ज्यावेळी सॉल्व्हिंग करताना बाळांनो, त्यावेळी ह्युमनमध्ये जे एक बनतं, त्या एक बद्दल 4 टाइपचे क्वेश्चन म्हणजे 4 टाइपचे ऑप्शन दिले जातात आणि विचारले जातात. ह्युमन एक्स इज अँड डॅश डॅश टाइप. तर त्याच्यामध्ये 4 ऑप्शन कोणते असणार आहे? लिसिथल, अलिसिथल, मायक्रोलिसिथल और काय असणार आहे? मेसोलिसिथल असे बेसिकली बनतात. बट याच्यामध्ये त्याचा आन्सर बनणार आहे अलिसिथल. काय असणार आहे बाळांनो याच्यामध्ये? अलिसिथल. लिसिथल. राइट ना? ओके. लिसिथल बघायला भेटणार आहे. ह्याच्यामध्ये लिसिथल और लिसिथल हा वर्ड काय रिप्रेझेंट करतो? योकला. काय असणार आहे? योकला. राइट ना? मग मला सांगा, इथं योग प्रेझेंट आहे का अब्सेंट आहे? अब्सेंट आहे बाळांनो. कसं असणार आहे? अब्सेंट असणार आहे. आता दुसरी गोष्ट जर सांगायची म्हटली ना बाळांनो, तर याच्यामध्ये मायक्रो आणि मॅक्रोलिसिथलचं पण कन्सेप्ट आहे त्यांना बघायला भेटणार आहे. काही जर का लोअर इनव्हर्टिब्रेट्स आपण जर डिस्कस करायचं म्हटलं राइट ना, व्हर्टिब्रेट्स आणि इनव्हर्टिब्रेट्स वी आर द व्हर्टिब्रेट्स. काही लोअर ऑर्गॅनिझम इनव्हर्टिब्रेट्समध्ये डिस्कस करू शकतो किंवा लोअर व्हर्टिब्रेट्समध्ये जर गेला, जस्ट लाइक काय असणार रेप्टाइल्स आणि अॅम्फिबियन्समध्ये. तर त्यांच्यामध्ये पण जी फिमेल असणार आहे, एक लेइंग करणार आहे, एक रिलीज करताना बघायला भेटणार आहे. त्यांच्यामध्ये तो लिसिथल म्हणजे कोणाचा योग प्रेझेंट आहे. पण तो कसा असतो मायन्यूट फॉर्ममध्ये येताना बघायला भेटणार आहे. मायक्रो लिसिथल येणार आहे. बट या केसमध्ये जर का हायर ॲनिमल्समध्ये जे एक ले करणारे ऑर्गॅनिझम असणार आहेत, राइट ना, एस्पेशली घ्यायचं म्हटलं तर आपले असणार आहेत बर्ड्स. राइट ना? सो बर्ड्समध्ये, रेप्टाइल्समध्ये स्पेशली एक्झाम्पल तुम्ही घेऊ तर मोठे-मोठे लिझर्ड, ड्रॅगन लिझर्ड तुम्ही पाहिले असेल बघा. राइट ना? त्यांच्यामध्ये एक रिलीज होताना बघायला भेटणार आहे. जे स्नेक येणार आहेत, मोठे-मोठे बेसिकली ॲनाकोंडा जो बेसिकली तुम्ही डिस्कस करू शकता और इव्हन काय असणार आहे, पायथन घ्या, त्यांच्यामध्ये मोठमोठे काय असणार आहे, एक त्यांचे रिलीज होताना बघायला भेटणार आहेत. सो अशा केसेसमध्ये काय होतं बाळांनो, की स्पेसिफिकली जे एग रिलीज होणार आहेत, ते आउटसाइड द बॉडी चाललेत आणि त्यांच्यामध्ये जे एम्ब्रिओ डेव्हलप होणार आहे, त्याला तर न्यूट्रिशन भेटणार नाही. असं नाही की बाबा चला ऑर्डर मागवली, पिझ्झा वगैरे मागवला, खाल्ला-पिल्ला मस्तपैकी एगच्या आत चालेल डेव्हलपमेंट चालेल ना जी ना. इथं काय केलं जाणार, की त्यांच्या बॉडीमध्ये काय असणार आहे, लिसिथल म्हणजे योग तुमचा फुल्ली डेव्हलप येताना बघायला भेटणार आहे. एम्ब्रिओ जसा-जसा डेव्हलप होणार आहे, त्याला न्यूट्रिशन कोण प्रोव्हाईड करणार आहे? योग. त्यामुळं आपण म्हणतो, की सर अंड तर थोडी ना नॉन आहे. राइट ना? अंड तर व्हेज आहे. त्याच्यामध्ये थोडी ना नवीन एक बेसिकली ह्युमन म्हणजे काय लाईफ आलेलं आहे. असं नाही बाळांनो. जो बेसिकली एग आहे, त्या एगच्या तो यolk जर बघायला गेला ना, तर यolkच्या आतच एम्ब्रिओची कसं डेव्हलपमेंट होताना बघायला भेटणार आहे. हळू-हळू त्याची एम्ब्रिओची डेव्हलपमेंट होताना बघायला भेटणार आहे आणि त्याच्या अराउंड काय असणार आहे त्याला काय करणार न्यूट्रिशन प्रोव्हाईड करताना बघायला भेटणार आहे. बट आपण काय करतो आर्टिफिशियली त्या बेसिकली एगला इतकं बेसिकली टेम्परेचरनं हे करून वगैरे ते एम्ब्रिओच्या इंटर्नल सेल्स डॅमेज होऊन जातात आणि म्हणतात मग सर त्याच्या फक्त एगच राहणार आहे. ते काय फर्टिलाइज होत नाही परत. अशातला भाग नाही. एग ले झालेला आहे. एक ले झालेलं आहे. त्यावेळी ते मला हे समजत नाही. एक ले कसा काय कधी होणार आहे रे? ज्यावेळी जो बेसिकली मेल आणि फिमेल राइट ना, आपण चिकनमध्ये जर डिस्कस कॉप्युलेशन होणार आहे त्यावेळेस तर बेसिकली एग ले होणार आहेत. का असंच एग ले होताना बघायला भेटणार आहेत. एग ले झाल्यानंतर कोंबडीला आपण त्या अंड्यांवरती बसवतो. अरे बघितलं का नाही? पाहिलं का नाही? राइट ना. एक बेसिकली काही दिवसानंतर 15 दिवसानंतर, महिन्याभरानंतर ना चिव, 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 चिव करत एक-एक पिल्लू बाहेर पडायला चालू करतं. राइट ना. तर ते कोंबडा येऊन बसलेला असतोय का? चल बाबा जरा गरमी देतो, माझी पण लेकरं होऊन जातील. राइट ना. अशातला बघा का नाही? कोंबडीचं सगळं गेम आहे तिथं. अरे सर नो. बट मला सांगा, ती जी बेसिकली चिकन असणारी, कोंबडी जी असणार आहे, ती लिटरली तिथं एगला डेव्हलप करते इज नथिंग बट मला सांगा तिथं काय ते अगोदरच बेसिकली प्रोसेस झालेले आहे. म्हणजे इज नथिंग बट त्या एगमध्ये कोण आलेला आहे? एम्ब्रिओ आलेला आहे. बट तो कसा डॉर्मंट स्टेजमध्ये. त्याला एटमॉस्फिअरिक कंडिशन त्या भेटलेल्या नाहीत. त्याला हीट तेवढं भेटलेलं नाही आणि हीट कोण प्रोव्हाईड करते ती? कोंबडी, राइट ना? आजूबाजूला इतकी हीट जनरेट केली जाते, की त्याच्यामध्ये सगळे एन्झाइम्स ॲक्टिव्हेट होतात. मेटाबॉलिक प्रोसेस चालू होते आणि त्यानंतर एम्ब्रिओची डेव्हलपमेंट चालू होऊन जाते. आता हीच जर का कंडिशन तुम्ही काय केली माहिती आहे का? आर्टिफिशियली जर का एटमॉस्फिअरिक कंडिशनमध्ये क्रिएट जर करून ठेवली, तर तुम्ही स्टडी करू शकता बाळांनो कशाप्रकारे एका कोंबडीच्या अंड्यामध्ये एम्ब्रिओ डेव्हलप होतोय तो आणि एक्सपेरिमेंट झालेत बाळांनो. झालेले आहे ते. त्यामुळे आपण हा विचार नाही करायला पाहिजे, की एग इज अ नॉन व्हेजिटेरियन. इट्स अॅन राइट ना व्हेजिटेरियन. इट्स अॅन नॉन व्हेजिटेरियन. समजून घ्या त्याच्यामध्ये लाईफ जनरेट होणार आहे. बट लाईफ जनरेट होण्याच्या अगोदरच आपण त्याला डिस्ट्रॉय करून टाकलो. सो इट्स अॅन नथिंग बट काय असणार आहे? सिनफुल ॲक्टिव्हिटी. राइट ना? सो तिथं तुम्हाला योग मोठा बघायला भेटणार आहे. बट आपल्यामध्ये योगची काय गरज आहे? डायरेक्ट पाईप जोडलेले. इकडून मम्मीने पिझ्झा खाल्ला, त्याचा स्वाद असणार, इकडे लेकराला भेटणार बघायला भेटणार आहे. बर्गर खाल्ला, काय खाल्लं, त्याचे काय असणार आहे? तिखट खाल्लं, इकडे बेसिकली झटके असणार आहेत.
थंड खाल्लं इकडे थंडी वाजणार आहे. हा, अशा केसेस होतात, सेन्स होतात. मी फक्त जरा चॅप्टर संपू द्या रे. तुम्हाला मज्जा दाखवतो, की या चॅप्टर मधल्या ॲक्चुअल कंडिशन, रिॲलिटी काय असणार लाईफची आहे ना, मी भागवतमच ओपन करून तुम्हाला दाखवणार आहे. भगवद्गीता, भागवतम, भगवद्गीता वाचताय ना, ट्रस्ट वाढत चाललाय ना हळू-हळू, राइट ना? तर ट्रस्ट अजून बिल्डअप करण्यासाठी रिॲलिटी जी असणार आहे ना, ती तुम्हाला बेसिकली काय करेल माहिती आहे का? श्रीमद भागवतममध्ये दाखवून देईल. कशाप्रकारे विथआऊट युजिंग एनी सोनोग्राफी बेबीची डेव्हलपमेंट कशी होती, बेबी कशाप्रकारे खातोय, पितोय, सेन्स करतोय, हिअरिंग करतोय, हे सगळे प्रॉपर्टीज मेनली लाईन टू लाईन देऊन टाकलेले आहेत. फक्त ज्यावेळी मी सांगेन ना, त्यावेळी तुमचं असं जर हृदय जरा कठोर बनवा. ऐकायची ताकद नाही तुमच्यात परत राहणार आहे. बास मला सर लय झालं आता. यानंतर परत आम्हाला जन्म घ्यायचाच नाही. अशी बेसिकली तुम्हाला फिलिंग येईल. इतकं स्ट्रॉंग कंटेंट त्याच्यामध्ये दिलेलं आहे. सो अजून तरी चालू केलं नाही, बट चालू करणार आहे. काळजी करू नका. एल-एस-सी-चं मीनिंग समजलं काय असणार आहे? क्वेशन जर आला तर एक्झाममध्ये काय करा, की त्याला तुम्ही सॉल्व्ह करून टाका. नाऊ दिस स्ट्रक्चर विल डेव्हलप इंटू द काय असणार नेक्स्ट स्टेज. इथं आपल्याला काय बघायला भेटणार, की 2 टाइपच्या कॅव्हिटी बघायला भेटणार आहे. सो त्यांना मी जस्ट इथं काय करणार आहे, ते ड्रॉ करून देतोय. बघा स्ट्रक्चर कसं बनणार आहे. इथं तुमची काय म्हणजे अशी ॲज इट इज सायटोट्रोपोब्लास्ट येणार आहे आणि सायटोट्रोपोब्लास्टमध्ये 2 सेल तुमच्या काय झाले, की इथं अरेंज झालेत. एपिब्लास्ट आणि हायपोब्लास्ट, राइट ना? सो मी याच्यामध्ये काय केलं, की ही जी स्पेसिफिकली लेयर असणार आहे, राइट ना? इथे आपण अरेंजमेंट करून टाकूया. ही जी लेयर असणार आहे, कोणाची झाली? येस, एपिब्लास्टची. आणि एपिब्लास्टनं काय बनवली सांगा याच्यामध्ये? कोणती कॅव्हिटी बनवली? एम्नियोटिक कॅव्हिटी. आता त्यानंतर दुसऱ्या जे सेल असणार आहेत, राइट ना? कोणाच्या? हायपोब्लास्टच्या. या हायपोब्लास्टनं तिथे बेसिकली कॅव्हिटी बनवली. काय नाव दिलं? प्रायमरी यॉर्क सॅक. आता म्हणत असाल, की सर तुम्ही म्हणताय, की आपल्यामध्ये यॉर्क सॅक नसतो, यॉर्क नसतो. मायन्यूट लेव्हलला त्याचं मीनिंग असं नाही, की पर्टिक्युलरली मायक्रोलिसितल आहे. हा जो पर्टिक्युलरली तुम्हाला योग बघायला भेटणार आहे, त्याचा अर्लियर स्टेजमध्येच फक्त फंक्शन असणार आहे. अप टू व्हॉट? जोपर्यंत प्लासेंटा फॉर्म होत नाही तोपर्यंत. म्हणजे फर्स्ट ट्रायमेस्टर पर्यंत. देन त्यानंतरनं या योग सॅकची काही जास्त गरज पडत नाही. ह्याचे फक्त फर्दर जे असणार आहेत ना फंक्शन, म्हणजे मला सिंपल साधं म्हणायचं आहे, योग सॅक का प्रेझेंट असते याचा मेन पर्पज असतो न्यूट्रिशन प्रोव्हाईड करायचा. काय असणार आहे? न्यूट्रिशन प्रोव्हाईड करायचं. आपल्यामध्ये योग सॅक आहे, बट इचं प्रायमरी फंक्शन काय म्हणून बेसिकली न्यूट्रिशन प्रोव्हाईड करायचं नाहीये. प्रायमरी फंक्शन काय माहिती का? तुम्हाला सांगितलंय. व्हॉट इस द फंक्शन ऑफ प्रायमरी? हां? आर-बी-सी फॉर्मेशन. गुड, व्हेरी गुड. तुम्हाला म्हणजे तो चॅप्टर कोणता कंप्लीट झाला आपला? बॉडी फ्लुइड अँड सर्क्युलेशन. त्याच्यामध्ये सांगितलेलं की पहिल्या आपल्या बॉडीमध्ये ज्या आर बनतात बाय द व्हॉट? यॉर्क सॅक. आणि एक महत्त्वाची गोष्ट, आपल्यामध्ये जे जर्म सेल म्हणतात ना बाळांनो, यॉर्क सॅकच बनवत असतोय. जर्म सेल फॉर्मेशन करण्याचं म्हणजे मेल आणि फिमेल जे असणार आहेत, लिटरली सांगतो, इथं मी तुम्हाला सांगितलेलं बघा 2 टाइपच्या उल्फिन डक्ट, राइट ना? त्यानंतर अजून सांगितलेलं तुम्हाला, हां? मुलेरियन डक्ट, राइट ना? ह्या ज्या डक्ट्स असणार आहेत ना बाळांनो, अर्लियर केसमध्ये पहिल्या एम्ब्रियोच्या, अरे काय म्हणतोय, लंप ऑफ मास आहे, सेक्स डिटर्मिनेशन अजून झालेलंच नाहीये. तर लंप ऑफ मास ज्यावेळी असणार आहे ना, त्या केसेसमध्ये अर्ली स्टेजमध्ये जर सांगायचं म्हटलं, तर तुमच्या मुलेरियन डक्ट, या उल्फिन डक्ट असणार आहेत. या सगळ्या केसेसमध्ये एन्झाईमची आणि हार्मोनची रिएक्शन झाल्यानंतर डिफरन्शिएशन होताना बघायला भेटणार आहे. अदरवाईज तोपर्यंत एक लंप ऑफ मास त्याच्यामध्ये फिक्स आहे सगळं. फक्त तुमच्या सेलच्या आतला क्रोमोझोम नंबर काय असणार आहे माहिती आहे का? जो एक्स आणि वाय तो फक्त आपला डिफरन्शिएट झालेला आहे. बट इथं अजूनही काय बनलेले नाहीत? गोनॅड्स और इव्हन काय असणार जेनेटिक्स बनलेले नाहीत म्हणून. इथं जर का हार्मोनचा ओपन नेचर जर झाला, तर समजून घ्या एक्स, वाय असणार आहे. बट रिप्रोडक्टिव्ह सिस्टम फिमेलची जनरेट होऊ शकते. और एक्स, एक्स असणार आहे. बट मेलची रिप्रोडक्टिव्ह सिस्टम जनरेट होऊ शकते बाळा. राइट ना? ही कंडिशन त्याच्यामध्ये येताना बघायला भेटणार आहे. बट इन शॉर्टमध्ये आपण हा कंटेंट इथे कव्हर करून घ्या. नेक्स्ट टॉपिक काय झालाय तो सांगून देतो. इट्स नथिंग बट काय असणार तुमची एम्नियोटिक कॅव्हिटी. एम्नियोटिक कॅव्हिटी बनताना बघायला भेटणार आहे. नाउ सेकंड वन इज काय असणार आहे तुमची प्रायमरी, येस प्रायमरी योक सॅक बनताना बघायला भेटणार आहे. क्लॅरिटी इथे. आता इथून पुढे मला अजून एका सेलची गरज आहे. राइट ना? ॲक्चुअली ती लेयर नाही बनलेली क्लिअर सांगून देतोय. इथं जस्ट त्या एक्स्ट्रा एम्ब्रियोनिक सेल्स येताना बघायला भेटणार आहेत आणि त्यांचा जो ओरिजिन असतो ना बाळांनो, तो असतो मेसोडर्मल इन ओरिजिन. क्लॅरिटी येते. सो इथं पहिला पॉइंट क्लिअर करून टाकतोय बाळांनो. हा जो एपिप्लास्टचा लेयर असणार आहे, इट्स अँड काय असणार आहे, ओरिजिन जर इन्क्लूड करून टाकला, तर तुमचा असणार आहे हा तुमचा एक्टोडर्मल इन ओरिजिन. एक्टोडर्मल. ओके. आणि जो हायपोप्लास्ट असणार आहे, तो काय असणार तुमचा? येस, एंडोडर्मल इन ओरिजिनचा असतो बाळांनो. ओके. एंडोडर्मल इन ओरिजिनमध्ये गेला. देन त्यानंतर यांचं मॉडिफिकेशन होणार आहे. मॉडिफिकेशन झाल्यानंतर ना अजून डेव्हलपमेंट झाल्यानंतर ना काय होणार आहे, की याच्यामध्ये व्हेरिएशन येणार आहेत. आता या सगळ्या सेल एकत्रित येणार आहेत आणि त्यांच्या अराउंड एम्ब्रियोच्या काही एक्स्ट्रा सेल डेव्हलप होताना बघायला भेटणार. दॅट सेल वी कॉल्ड इट्स एक्स्ट्रा एम्ब्रियोनिक मेसोडर्मल सेल्स. काय म्हणणार आहे?
क्लॅरिटी येते आणि यांचं पार्टिसिपेशन फर्दर होणार आहे कोणासाठी, की 4 टाइपच्या बेसिकली प्रॉपर्टीजला और 4 गोष्टींना बेसिकली फॉर्म करण्यासाठी. एम्निऑन, कोरिऑन, अॅलेंटॉइड्स आणि यॉर्क सॅक. ओके. सो ती आपण बेसिकली फर्दर काय असणार स्ट्रक्चर बघणार आहोत. बघा, इथून फर्दर डेव्हलपमेंट काय झालेले असणार आहे. इथून नाव द स्ट्रक्चर विल बी काय असणार आहे तुमच्या सायटोट्रोपोब्लास्ट ॲज इट इज इथं काय असणार आहे मदत होताना बघायला भेटणार आहे. राइट? या जे सेल असणार कोणत्या एपिब्लास्टच्या आणि हायपोब्लास्टच्या त्या म्हणजे एकदम कॉन्सन्ट्रेट होताना बघायला भेटणार, काँग्रेस होताना बघायला भेटणार, एकत्रित येताना बघायला भेटणार आहे. नाव द स्ट्रक्चर विल बी कसं असणार या फॉर्ममध्ये बघायला भेटणार तुम्हाला असं. राइट? देन त्यानंतर ना एपिब्लास्ट झाली, ही तुमची हायपोब्लास्ट येताना बघायला भेटणार आहे. आणि या एपिब्लास्ट आणि हायपोब्लास्टच्या अराउंड आता एक्स्ट्रा एम्ब्रियोनिक मेसोडर्मल सेल्स तुम्हाला इथे अशा बघायला भेटतील. ही कोणतीही सेलची मेम्ब्रेन बनलेली नाही. जस्ट इथं सेल आलेल्या आहेत. राइट ना? मेसोग्लियल सेल्स मेनली मेन्शन करू शकतो आपण ह्याला. मेसोग्लियल सेल्स और एक्स्ट्रा एम्ब्रियोनिक मेसोडर्मल सेल्स. क्लिअर इथपर्यंत? नाउ दिस स्ट्रक्चर वी हॅव टू स्टडी इन काय असणार फॉर्मेशन ऑफ 4 नेक्स्ट कंटेंट. आता हिला जस्ट मी नेमिंग करतो. हिला म्हणणार आहे मी एक्स्ट्रा एम्ब्रियोनिक येस मेसोडर्मल सेल्स. जिथे काही नवीन क्रिएट झाले तिथे मी नेमिंग करत गेलेलो आहे. जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन थिंग्स याच्यामध्ये काय होईल की आयडेंटिफाय होऊन जातील. राइट? नाउ वी विल स्टडी अबाउट द काय असणार आहे नेक्स्ट टॉपिक इज नथिंग बट काय असणार आहे दिस स्ट्रक्चर. हा जो माझा स्ट्रक्चर असणार आहे, हे माझं कुठं चाललंय तुम्हाला समजतंय ना? ते चाललंय तुमचं इम्प्लांटेशन झाल्यानंतर त्या ब्लास्टोसिस्टचे डेव्हलपमेंट चालू आहे. राइट ना? हे सगळं इम्प्लांट झालेलं आहे आणि याला न्यूट्रिशन प्रोव्हाईड करण्याचं काम आजूबाजूच्या काही एंडोमेट्रियम वॉलमधल्या सिक्रेटरी नेचरच्या सेल असणार, सिक्रेशन असणार, ते सगळं इथे भेटताना बघायला भेटणार आहे. युटेरियन मिल्क इथं काय असणार त्यांना नरिशमेंट प्रोव्हाईड करताना बघायला भेटणार आहे. अजूनही प्लासेंटा बनलेला नाहीये. ही प्रोसिजर अप टू बेसिकली 14 डे पर्यंत होताना बघायला भेटणार आहे. 7 डेला इम्प्लांटेशन झालं होतं. राइट ना? 14 दिवसापर्यंत काय असणार आहे, की बाळांनो ही प्रोसिजर आता चालू राहताना बघायला भेटणार आहे आणि त्याच्यामध्ये डेव्हलपमेंट सगळे चालले आहेत. राइट ना? नेक्स्ट 7 डेजमध्ये काय-काय चाललंय ते मी तुम्हाला याच्यामध्ये मेनली मेन्शन करून घेतोय. नाऊ वी विल स्टडी अबाउट द काय असणार आहे ओन्ली दिस स्ट्रक्चर. राइट ना? बघा याच्यामध्ये आता काय चाललंय आणि याच्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी तुम्हाला इथं बनताना बघायला भेटणार त्या क्लिअरली मेन्शन करून देतोय. याच्यावरती पी-वाय-क्यू आहे. पुन्हा एकदा सांगतोय एन-सी-ई-आर-टीने हायलाइट केलेलं नाही. एक्स्ट्रा कंटेंट सांगतोय. बट यू हॅव टू नो द कंटेंट ऑफ दिस टॉपिक राइट ना? सो याच्यामध्ये बघा आउटर मोस्ट लेयर जर घेतली तर माझी कोण असणार याच्यामध्ये सायटोट्रोपोप्लास्ट असे येताना बघायला भेटणार आहे. मी पुन्हा डायग्राम करतोय, सारखे डायग्राम करतोय. याचं रिझन हे आहे का तर एकदा तुमच्या बेसिकली माइंडमध्ये ते फिक्स व्हावं. राइट ना? रिझन नीट समजून घ्या. ही तुमची काय झाली सायटोट्रोपोब्लास्ट. ओके. देन ह्या सायटोट्रोपोब्लास्टच्या आत जर मेनली मेन्शन करायला गेलो तर आपलं काय असणार आहे बघा इथं 2 बेसिकली काय असणार आहे सर्कल बघायला भेटणार किंवा सेलचं स्ट्रक्चर बघायला भेटणार आहे. दिस इज नथिंग बट कोण असणार तुमची एपिब्लास्ट. ओके. आणि त्याच्या आतमध्ये जे बनणार आहे ते काय असणार आहे हायपोब्लास्टची लेयर येताना बघायला भेटणार आहे. ठीक आहे. स्ट्रक्चर मेनली मेन्शन करून घेतोय. नाव इनसाइड देयर इज अ स्ट्रक्चर और देयर इज अ सेल्स प्रेझेंट. दॅट सेल वी कॉल्ड एज एक्स्ट्रा एम्ब्रियोनिक मेसोडर्मल सेल्स. हे तुमचं अल्टिमेट स्ट्रक्चर झालेलं आहे. आणि इथून पुढं जे काही तुम्हाला क्लिअरली मेन्शन करतोय ना त्यांना फक्त व्यवस्थित चेकआउट करून घ्या. क्लॅरिटी येऊन जाईल. वेगळं तुम्हाला काही करायची गरज भासणार नाहीये. ओके. बघा इथे काय चाललेलं आहे. सिंपल साधी गोष्ट सांगून देतोय, त्यांना नीट समजून घ्या. पहिल्यांदा जे आउटर मोस्ट लेयर त्यांना बघायला भेटणार काय असणार आहे सायटोट्रोपोप्लास्ट असणार आहे. नेमिंग करून घेऊया. एक्स्ट्रा एम्ब्रियोनिक येस एक्स्ट्रा एम्ब्रियोनिक मेसोडर्मल काय असणार आहे सेल्स येताना बघायला भेटणार आहेत. देन काय असणार आहे एपिब्लास्ट येताना बघायला भेटणार आहे. देन हायपोब्लास्ट येताना बघायला भेटणार हायपोब्लास्ट. ओके ना? आता बघा काय काय होणार आहे कसं कसं होतं ते नीट समजून घ्या. आपल्याला इथे 4 स्ट्रक्चर फॉर्म करायचे आहेत. मी त्यांची नेमिंग करून देतो आणि त्यानंतर कोण कुठून कसा बनला ते सांगून देतो. फर्स्ट वन इज अ कोरिऑन. कोरिऑन बनणार आहे. सेकंड वन इज अ एम्निऑन. देन असणार तुमचे अॅलेंटॉइड्स. अॅलेंटॉइड्स. लास्ट वन असणार आहे योक सॅक. काय असणार आहे योक सॅक. बघा इथे काय केलं जाणार आहे. जेव्हा तुमचं स्पेसिफिकली सायटोट्रोपोब्लास्ट आणि एक्स्ट्रा एम्ब्रियोनिक मेसोडर्मल सेल्स एकत्रित येणार आहेत. कोण येणार आहेत? एक्स्ट्रा एम्ब्रियोनिक मेसोडर्मल सेल्स इज नथिंग बट दिस स्ट्रक्चर. राइट ना? हे जे स्ट्रक्चर येताना बघायला भेटणार. कोण कोण आलं मला सांगा याच्यामध्ये? सायटोट्रोपोब्लास्ट प्लस एक्स्ट्रा एम्ब्रियोनिक मेसोडर्मल सेल्स. सो इथे मी सिंपल सुद्धा लिहून टाकतो. काय असणार आहे बघा सायटोट्रोपोब्लास्ट प्लस
एक्स्ट्रा एम्ब्रियोनिक मेसोडर्मल सेल्स यांच्यापासून काय बनणार आहे बाळांनो? कोरियॉन बनणार आहे. दिस कोरियॉन नाव डेव्हलप इंटू प्लासेंटा. क्वेश्चन जरी विचारला, प्लासेंटा इज डिराइव्हड फ्रॉम तर आन्सर काय पाहिजे तुमचं बेसिकली कोरियॉन. आणि कोरियॉन इज मेड अप ऑफ जर विचारलं गेलं तर आन्सर काय पाहिजे तुमचं सायटोट्रोपोब्लास्ट अँड काय असणार तुमचं याच्यामध्ये पर्टिक्युलरली एक्स्ट्रा एम्ब्रियोनिक मेसोडर्मल सेल्स. क्लिअर होतं याच्यामध्ये? क्लिअर होते? हा तुमचा मेन पॉईंट असणार आहे. हा ऍक्च्युअली कोरियन जो असणार आहे तो प्लासेंटा बनवून देणार आणि प्लासेंटा बनवण्याच्या बरोबर त्याचं फंक्शन असणार आहे प्रोटेक्शन पण प्रोव्हाइड करायचं आहे बिकॉज त्याच्या आतमध्ये आता काय होणार आहे नवीन लेअर बनणार आहे नथिंग बट काय असणार आहे एमनिऑन. सिक्वेन्स आहे बाळांनो. कसं सिक्वेन्स नाही आउटसाइड टू इनसाइड घेऊन चालू आहे त्यामुळे तुम्हाला मदत होऊन जाईल ह्याला मेमोराईज करायला. राईट ना उलटं पुलटं जर सांगून टाकलं तर सगळं सिक्वेन्स चुकून होऊन जाईल. तुम्हाला मेमोराईज नाही होणार आहे. सिक्वेन्स जो सांगतो ना त्याला मेमोराईज व्यवस्थित मेमोराईज करून ठेवा. नाव तर सेकंड वन इज काय असणार आहे एमनिऑन. एमनिऑन कसा बनताना बघायला भेटणार आहे. एमनिऑनची सिंपल साधी कंडिशन असणार आहे. तुमच्या याच्यामध्ये काय असणार आहे ही जी इपिब्लास्ट असणार आहे आणि कोण असणार आहे एक्स्ट्रा एम्ब्रियोनिक मेसोडर्मल सेल असणार आहेत यांच्या कॉम्पोजिशनमुळे जे स्ट्रक्चर बनतं दिस इज नथिंग बट एमनिऑन. क्लॅरिटी येते? एमनिऑन इज मेड अप ऑफ काय असणार आहे की पर्टिक्युलर एपिब्लास्ट मेनली तर काय असणार आहे बाळांनो एपिब्लास्ट येणार आहे आणि प्लस एक्स्ट्रा एम्ब्रियोनिक मेसोडर्मल सेल्स हा त्याचा काय असणार आहे सेकंड कंटेंट आपण इथे मेनली मेन्शन करू शकतो. क्लॅरिटी येते? कशाने बनलेला तुमचा एपिब्लास्ट प्लस काय असणार आहे एक्स्ट्रा एम्ब्रियोनिक मेसोडर्मल सेल्स. व्हॉट इज द फंक्शन ऑफ amnion? Amnion is a function to form the काय असणार आहे amniotic cavity which filled with the amniotic fluid. This fluid generally nourish the embryo and also protect from external shocks or also protection from the काय असणार आहे desiccation or basically काय असणार आहे ड्रायनेस पासून. ह्या सगळ्या गोष्टींपासून काय होणार आहे म्हणून माहिती आहे का की पर्टिक्युलर प्रोटेक्शन करण्याचं काम कोणाचं असणार आहे येस एमनिऑनचं. सो इट फॉर्म व्हॉट एमनियोटिक कॅव्हिटी. एमनियोटिक काय असणार आहे कॅव्हिटी इथे बनताना बघायला भेटणार आहे त्याच्यामध्ये काय असणार आहे म्हणून स्पेसिफिक एमनियोटिक फ्लुइड असणार आहे. एमनियोटिक येस फ्लुइड येताना बघायला भेटणार त्याचे फंक्शन मी तुम्हाला ते क्लिअर करून टाकले. नाव द सेकंड कंडिशन इज नथिंग बट काय असणार आहे अलेंटॉइड्स आणि योगसाइक असणार आहेत ह्या दोघांचं सेम कॉम्पोजिशन येणार आहे. कोणापासून की तुमची इथे जी बेसिकली हायपोब्लास्ट असणार आहे आणि सेकंड थिंग काय असणार आहे एक्स्ट्रा एम्ब्रियोनिक मेसोडर्मल सेल असणार आहे ते दोघींच्या मध्ये त्यांना बनणार आहे. काय काय असणार आहे याच्यामध्ये येस पर्टिक्युलरली हायपोब्लास्ट हायपोब्लास्ट प्लस एक्स्ट्रा एम्ब्रियोनिक मेसोडर्मल सेल्स येताना बघायला भेटणार आहेत. हे यांचं कंपोजिशन झालं बाळांनो बट फंक्शन डिफरंट आहे. फंक्शन कसे असणार आहेत डिफरंट असणार आहेत. अलेंटॉइड्स आपल्यामध्ये वेल डेव्हलप होत नाही. पहिली गोष्ट आपल्यामध्ये त्याचा काय मेन रोल बनत नाही. हा मग याचा मेन रोल कुठं असणार आहे काही बेसिकली तुमच्या बर्ड्स मध्ये येताना बघायला भेटणार और रेप्टाइल्स मध्ये येताना बघायला भेटणार. काय केलं जातं ज्यावेळी बेसिकली एम्ब्रिओ इनसाइड द बेसिकली काय असणार आहे एक मध्ये ज्यावेळी डेव्हलप होत असणार आहे त्या सिच्युएशनला अलेंटॉइड्स बनतो आणि देन त्यानंतर जेव्हा कधी हे बर्ड्स और रेप्टाइल्स त्यांचं एक्सक्रिशन करत असतात त्यावेळी एक्सिटरी प्रोडक्ट जे असतात तिथं स्टोअर केले जातात मध्ये. बस याच्या व्यतिरिक्त काहीच तुम्हाला याच्यामध्ये दिलेलं नाही बाळांनो. दॅट्स इट. एनसीडीने काय सांगितलेलंच नाही. आणि तुमच्यासाठी जेव्हा रिक्वायरमेंट कंटेंट असणार आहे तो इथे मेनली मेन्शन करून टाकलाय. नाव द सेकंड वन काय असणार आहे योग सॅक. व्हॉट इज द फंक्शन ऑफ योग सॅक? इट इज मेनली रिस्पॉन्सिबल फॉर द काय असणार आहे प्रोडक्शन ऑफ आरबीसी हिमोपायसिस प्रोसेसमध्ये याचं पार्टिसिपेशन असणार आहे. सेकंड थिंग द फॉर्मेशन ऑफ जर्म सेल्स अँड दॅट जर्म सेल्स फर्दर डिफरन्शिएट अँड काय असणार आहे त्याच्यामध्ये मेलचे गॅमेट्स मेलच्या बॉडीमध्ये म्हणजे काय असणार टेस्टिसमध्ये एंटर करताना बघायला भेटणार आहे. फिमेलचे जे काही जर्म सेल असणार आहेत त्या बेसिकली काय असणार आहे ओव्हरीमध्ये एंटर करताना बघायला भेटणार आहेत. मधील त्यानंतर काय असणार आहे गॅमेटोजेनेसिसची प्रोसेस चालू होताना बघायला भेटणार आहेत. राईट ना हे प्रोसिजर इथं मेनली मेन्शन करून दिलेले आहेत. सो आता हा जो अॅम्नियनचा टॉपिक आहे ना बाळवणे याच्यावरती क्वेश्चन होता PYQ होता. अॅम्नियन इज मेड अप ऑफ डॅश डॅश बेसिकली काय असणार आहे लेयर्स आणि याचा बेसिकली काय असणार आहे तर मला ओरिजिन पण माहित असायला पाहिजे. सांगा मी जर का पर्टिक्युलर याच्यामध्ये ओरिजिन जर डिस्कस करत असेल तर डेफिनेटली अॅम्नियन मध्ये हा कोणता झाला तुमचा एपिप्लास्ट आहे. एपिप्लास्ट मध्ये काय झाला माझा एक्टोडर्मल इन ओरिजिन मध्ये येताना बघायला भेटणार आहे. आणि सेकंड थिंग या ठिकाणी योगसॅक और ॲलेंटॉस जर घ्यायची म्हणजे तर काय असणार आहे एंडोडर्मल इन ओरिजिन मध्ये येताना बघायला भेटणार आहे. क्लॅरिटी येते. सो एक प्रॉपर्टीज त्याच्यामध्ये काय असेल की माहित असायला पाहिजेत. फर्दर काय होतं बाळांनो की जर का बेसिकली या मेसोडर्म मध्ये कॅव्हिटी जर बनायला लागली तर आपली कॅव्हिटी बनून काय बनणार आहे माहिती आहे का तुमची इंटरनल गट लाईन बनताना बघायला भेटणार आहे. आणि तो टॉपिक जो होणार आहे तो मी तुम्हाला आता नाही कधी शिकवून माहिती आहे का की स्पेसिफिकली आपल्या अॅनिमल किंगडम मध्ये येणार आहे. राईट ना मग तिथे आपण तो बेसिकली डिस्कस करून घेऊ. सांगा इथपर्यंत पॉईंट क्लिअर झाले का तुम्हाला? अंडरस्टँड होते? आता तुम्ही जरा नोट्स मध्ये एंट्री मारले तर बघा एक 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 पॉईंट तुमचा कव्हर होताना बघायला भेटणार आहे. काय काय दिलं बघा बाळांनो याच्यामध्ये नोट्स मध्ये जर एंट्री करायला गेला सो अर्लियर स्टेज मध्ये बाळांनो मी तुम्हाला मेनली मेन्शन करून दिलं की जे ट्रोपोप्लास असणार आहे सिक्रेट बाय द काय असणार आहे एससीजी. इथं महत्वाची गोष्ट तुम्हाला क्लिअर झाली ना बाळांनो एससीजी सिक्रेटेड बाय द काय असणार आहे बोथ साइड. हा क्वेश्चन आहे मायन्यूट अमाऊंट मध्ये एससीजी
ब्लास्टोमियर और काय असणार आहे माहिती आहे का, फिटस इज सिक्रेटेड बाय द काय असणार, मायन्यूट अमाउंट ऑफ एससीजी सिक्रेटेड बाय द फिटस इज करेक्ट और इनकरेक्ट स्टेटमेंट. करेक्ट अर्लियर स्टेज मध्ये बाय द हेल्प ऑफ व्हॉट, कोण असणार तुमचा, हा ब्लास्टोमियर्स. आणि ब्लास्टोमियर मध्ये कोणते सेल माहिती आहे का, सायटोट्रोपोब्लास्ट और ट्रोपोब्लास्टिका. मेनली काय म्हणलं तर काय असणार, ट्रोपोब्लास्ट. आता याच्यामध्ये सगळ्यात धिंगाणा आहे. या एससीजीचा इतका खतरनाक गेम आहे का नाही, की बघा जनरली काय होतं बाळांनो, की जर का प्रेग्नन्सी जर राहिली, तर जी फिमेल असणार आहे, त्या फिमेलला पहिल्यांदा सिम्पटम्स काय येतात, मळमळ होतंय, कसं तरी होतंय, व्हॉमिटिंग यायला लागलेले, मूड स्विंग व्हायला लागलेत, चिंचच खायचे, आंबाच खायचे, आंबटच खायचंय, लोणचंच सगळं खायचंय. अशी जर का केस क्रिएट होत असेल, तर समजून घ्या याच्यामध्ये काय होणार आहे माहिती आहे का, की पर्टिक्युलर सुरुवात झाल्या कोणाची, एससीजीचं सिक्रेशन. आणि हे जर का पर्टिक्युलरली डिझायर्स वाढत गेले, तर काँग्रॅच्युलेशन, एससीजीचं सिक्रेशन खूप ह्यूज अमाउंटमध्ये होतंय. खूप ह्यूज अमाउंटमध्ये होतंय समजून घ्या, राइट ना? तर त्यामुळे समजून घ्या आणि एससीजी जितका चांगला जास्त सिक्रेट होणार, तितकी जास्त चांगली प्रेग्नन्सी मेंटेन राहणार. व्हाय? बिकॉज दिस एससीजी इट्स ॲक्ट्स ॲज अ एलएच. And LH is mainly responsible for the maintenance of corpus luteum, and this corpus luteum mainly responsible for the secretion of progesterone, and progesterone we call as a pregnancy hormone. So just imagine करा, एससीजी जर का सिक्रेट प्रॉपर झाला नाही तर किती इश्यू होऊ शकतो. सो तुम्हाला सजेशन आहे, असं जर का छोटे मोठे जर का तुमच्याकडे मागण्या होत गेल्या तर पूर्ण करत जावा. कळतंय का? मागितलं आंबा पाहिजे सीझन नसताना घेऊन या. समजतंय का? घेऊन या. जर का पर्टिक्युलरली म्हणजे कसं माहिती आहे, नोव्हेंबरचा बेसिकली सीन झाला असेल, राइट ना? किंवा पावसाळ्याचा सीन जर झाला असेल, तर कृपया करून आंबे-बिंबे साठवून जरा ठेवा. प्लॅन जर करणार असाल तर, राइट ना? त्याच्यामध्ये थोडेसे आंबे प्रिझर्व्ह करून ठेवा, राइट ना? का म्हणावं, काय मागितलं-बिगितलं, राइट ना? सांगू शकत नाही. ऑफ सीझन पण काय मागू शकतात बाबा, राइट ना? चंद्र-बिंद्र मागितलं तर काय करायचं, राइट ना? बट बघा, तुम्ही जर का फुलफिलमेंट करायला लागला, तर नॅचरली काय होणार आहे माहिती आहे का, की तिकडे सिस्टम हॅपी होत जाणार आहे. डोपामाइन रिलीज होणार आहे, राइट ना? ते डोपामाइन आणखीन हॅपीनेस वाढवणार आहे. वरचा सिस्टम कूल राहणार आहे. बॉडीतले सगळ्या सिस्टम हळू काय होणार आहे, ॲक्टिव्हेट होताना बघायला भेटणार आहेत. इकडं जर का पर्टिक्युलरली प्रॉपर रिक्वायरमेंट फुलफिल जर नाही केल्या, मी तुम्हाला ट्रिक्स नाही देत काय करायचं ते बरं का. इकडे जर का फुलफिलमेंट जर झाल्या, तर समजून घ्या, तर मग बेसिकली काय होणार आहे, एससीजीचं सिक्रेशन कमी, प्रेग्नन्सी मेंटेन राहणार आहे का? नाही. त्यामुळे हा एक टाईम पिरियड असणार आहे, जेवढं नखरं करायचं तेवढं करून घ्या. राइट ना. नंतर मग काय एकदा जर का लेकरू बाहेर आलं, विषय संपला. कोण तू? राइट ना. काय तुझं लाडबीड पुरवलं जाणार नाही. राइट ना. परत एससीजीची गरज नाही आता. तर असे केसेस आहेत. एससीजी बघा त्याच्यामध्ये मी तुम्हाला काही ऑप्शन टाकून टाकलेत. डेझिनेस येणं, फटीग येणं, नॉशिया, मळमळ होणं, कसं तरी होणं. या सगळ्या बेसिकली कन्सेप्ट असणार आहेत. बिकॉज ऑफ व्हॉट एससीजी इज रिस्पॉन्सिबल. तोच आहे कल्प्रिट त्याच्या मागं. राइट ना. त्यामुळे कृपया करून उद्या तुम्ही बोलायचं नाही. काय बाय आहे राव, काय पण बेसिकली डोळा काय डोळ्याचं काय म्हणतात त्याला? डोहाळं लागलं त्या बाईला. राइट ना. काय पण मागू राहिली. ती मागत नाही. कोण मागतंय? एस-सी-जी. समजतंय का? एस-सी-जी बेसिक हां? तिकडे एस-सी-जीचा काय संबंध आहे बाळा पिरियड्समध्ये? मूड स्विंगसाठी ना, मूड स्विंगसाठी मग बेसिकली तिकडे 2 पैलवान बसलेत ना, एस्ट्रोजन, प्रोजेस्टेरॉन. ते आहेत ना. हां? क्रेव्हिंग्ज येतात ना, मग तेच म्हणतोय ना, अरे एस-सी-जी क्रेव्हिंग्ज मेनली रिस्पॉन्सिबल आहे तिथं. बट पिरियड्समध्ये तसंच होतं का? आम्हाला काय माहिती? आमचा काय संबंध? हां? थांबा, मी अक्षय सरांना विचारतो हां, लगीन झालंय. आमचा काय संबंध राव? काय राव तुम्ही म्हणताय राइट ना? अ, बायोचे टीचर आहे ठीक आहे. बायोच्या टीचरला फक्त पुस्तकी ज्ञान आहे. त्याला फक्त पुस्तकी ज्ञान आहे बस का. हां, काय म्हणतोय? हां, आता त्यांना कसं माहिती आहे फिजिक्सचं पण नॉलेज आलं. थोडंसं आता सांसारिक नॉलेज पण यायला लागलेलं आहे राइट ना? ठीक आहे. येईल काळजी करू नका. मग त्यावेळी मी सांगेन. हां का? काय आहे? चॉकलेट खायचं नाही. आता बघा हे स्पेसिफिक कसं आहे माहिती आहे का? हां, हे ऐकायला भेटतंय असं नाही असं आहे. हे होतं. पण आता प्रॅक्टिकली प्रत्येकालाच ती क्रेव्हिंग असेल अशातला काही भाग नाही. मी जसं बेसिकली सांगितलं. फिजिकली जी काही पर्टिक्युलर एखाद्या फिमेलची जी बॉडी असणार आहे, एक्झॅक्टली सेम कंडिशनमध्ये मी म्हणजे पर्सनली कोणाला विचारत नाही, बट जे काही मला पॉइंट्स होतात. 10 जर का किंवा 100 जर मुली घेतल्या, तर त्या 100 मुलींना मी हे म्हणत नाही, की पिरियड्समध्ये सगळ्यांनाच एक्स्ट्रीम पेन्स होतात. काही जणांना होतात, काही जणांना नाही होत. मी काय म्हणतो 100 पैकी 90 जणींना होत असतील जास्त पेन. रेट जास्त होतो ठीक आहे, पण 10 जणी तर "हं, हं, काय प्रॉब्लेम आहे? चला खेळायला, चला हे करायला, चला ते करायला." अशा पण काही जणी असतात.
हा उघड दाबड बेसिकली धिंगाणा करणारे पण काही जण असतात. तिकडे बेसिकली पिरियड चालू असते तरी पण इकडे धिंगाणा घालायचं कमी करत नाहीत. आय थिंक मला वाटतं आजूबाजूला एक्झाम्पल एखादं भेटलं म्हणून एवढा हसायला लागला तर राईट ना. फरकच पडत नाही. जाऊ दे तिकडे काय फरक पडत नाही राईट ना, अशी केसेस असणार आहेत. सो बघा आणि महत्वाची गोष्ट सांगायची म्हटली का नाही, तर पिरियड्स मध्ये ज्या बेसिकली पेन्स वगैरे होत प्रिपरेशन चाललेलं आहे. खतरनाक मोठा ऍक्सिडेंट होणार आहे त्याचे. राईट ना. हे कसं आहे माहितीये का, टू व्हीलरने धडक दिल्यासारखं आहे. अजून ट्रक धडक मारणार आहे. धडक मारणार आहे आणि त्यावेळी जो खतरनाक पेन होणार आहे, त्या बेसिकली तुम्हाला आतापासून काय प्रिपरेशन करायचं आहे. सो इट्स व्हेरी गुड थिंग प्रिपरेटरी फेज मध्ये आहात तुम्ही. आ? काय? पेन होत नसेल तर मग काय आता जरा त्यावेळेस अटका. त्यावेळी एकदम ऍक्सिडेंट होणार आहे राईट ना. नाही बट कसं आहे माहिती आहे का, तिथं पण पर्टिक्युलरली जर का तुम्ही एक्सरसाइज प्रॉपर जर मेंटेन करून ठेवले तर बेस्टच आहे. आणि त्यानंतर एसीजी वगैरे तिथं ते हार्मोन असणार क्रेविंगसाठी तर तुमचं तुम्ही बघून घ्या. बघा आपल्या काय घेणं देणं बरं का. असलं लाड भर राईट ना. एक समजतंय बा पोरांनो राईट ना. बाबा, बाबा एससीजी प्रेग्नन्सी राहिलंय, एससीजी आलंय त्यानंतर लाड-बीड पुरवणं कळतंय. बट त्याच्यामध्ये काय संबंध राहू? हां? तिथं तर पडू एक तर काय फर्टिलाइज नाही झाला आणि त्यात बेसिकली आम्हाला नाही माहिती विषय द्या सोडून. बट मिस शोध लावा. उपयोग येईल म्हणते ते राईट ना. नाही, नाही, नाही. बरं टॉपिक ना? टॉपिक बघा काय चाललंय. मला याच्यामध्ये काय मेनली मेन्शन करायचं, की ज्यावेळी एससीजी सिक्रेट होणार आहे. सो मला सांगा सायटोट्रोपोब्लाची लेयर बनली होती. 7 दिवसांमध्ये बनली होती. 7 दिवसामध्ये ज्यावेळी बनली, त्यावेळी डेफिनेटली काय झालं, की त्याच्यामध्ये एससीजी सिक्रेशन स्लो मोडमध्ये चालू होतं. राइट ना? मग या केसमध्ये पर्टिक्युलरली जी टेस्ट असणार आहे. आपण कोणती टेस्ट करतो बघा सांगितलं त्याच्यामध्ये ग्रॅव्हिडेक्स टेस्ट. राइट ना? तर जर का पॉझिटिव्ह निघाली, तर लाईन किती असणार आहेत? निगेटिव्ह असेल तर जर का त्या फिमेलमध्ये इमॅजिन करा हा पॉइंट जर मेन्शन करायचं म्हटलं का नाही, तर ते प्रेग्नन्सी चेकआउट कधी करणार आहे? हे बघा 2 पॉसिबिलिटी आहे. एक तर बेसिकली आफ्टर द कॉप्युलेशन आणि आफ्टर द काय असणार आहे डेट जी असणार आहे क्रॉस झाल्यानंतरनं. म्हणजे कोणतीही प्रेग्नन्सी सॉरी मेन्स्ट्रुएशनची जी डेट असणार आहे. समजा आपण काय केले, जर का 28 डेज नंतर जर आले, त्यावेळी जर का मेन्स्ट्रुएशन नाही आलं, तर 4-5 दिवसानंतर आपण चेकआउट करतोय. राइट ना? अदरवाईज काय असणार आहे, की स्पेसिफिकली बघा लिटरली सांगतो रिझल्ट जर का परफेक्ट जर हवे असतील, तर मिनिमम 7 दिवस तरी वेट करायला पाहिजे. कारण की पहिल्या 2 दिवसामध्येच लगेच जर टेस्ट घेतली, तर तुम्हाला त्याच्यामध्ये रिझल्ट नाही भेटणार आहे. बिकॉज ऑफ व्हॉट? तिथे एसीजी सिक्रेट होण्यासाठी तेवढ्या सेल माझ्या बनल्याच नाहीत. ट्रोपोप्लास्ट बनायला किती दिवस लागतात? 7 दिवस लागतात ना. इम्प्लांटेशन व्हायला 7 दिवस लागतात तिथं. ट्रोपोप्लास्ट तिथं बनतोय. सो डेफिनिटली 7 डेज यू हॅव टू काय असणार आहे वेट. ती प्रोसिजर नीट समजून घ्या. देन त्यानंतर काय असणार आहे समजा टेस्ट निगेटिव्ह जर आले, तर नो इश्यू. बट जर का बेसिकली त्याच्यामध्ये मेन्स्ट्रुएशन जर का स्किप झाले, तर मग इश्यू होऊ शकतो. मग त्यावेळी तुम्ही परत काय करायला पाहिजे? टेस्टिंग करायला पाहिजे. मग त्या केसमध्ये यश होते की मे बी पॉझिटिव्ह येईल. पॉझिटिव्ह जर आले, तर मग तिथून सगळा खेळ चालू होणार आहे. नाही जर आलेत, मग काय बेसिकली परत इमिजिएटली काय असणार आहे, अजून 10-15 दिवस वेट केलं, तर पिरियड्स येताना बघायला भेटणार आहेत ना. सो धिस इज द मेनली मेकॅनिझम होणार आहे. देन त्यानंतर काय असणार आहे? काय, काय? हां? बोला, बोला. हं. न्यूट्रिशन काय असणार? मी तुम्हाला कालच्या लेक्चरमध्येच क्लिअर केलेलं. मला सांगा, जी स्पेसिफिकली तुमची काय असणार आहे फॅलोपियन ट्यूब असणार आहे. त्याच्यामध्ये डेफिनिटली व्हॅस्क्युलराइज कंडिशन असणार आहे. स्मूथ मसलचं लाइनिंग आहे. मसल्स आहेत म्हणजे तिथे डेफिनेटली हायरली व्हॅस्क्युलराइज कंडिशन असणार आहे. मग त्यांना जे बेसिक न्यूट्रिशन प्रोव्हाईड केलं जाणार तिथून येताना बघायला भेटणार ब्लड वेसलच्या थ्रू. ते न्यूट्रिशन तिथे डिपॉझिट होताना बघायला भेटणार आहे. बट हे कसं सगळं ॲबनॉर्मल आहे. राइट ना? हे ॲबनॉर्मल कंडिशन आहे. त्याच्यामध्ये प्रॉपर डेव्हलपमेंट पण होत नाही. प्रॉपर न्यूट्रिशनच भेटत नाही तर प्रॉपर डेव्हलपमेंट कुठून होणार आहे? त्या प्रोसेस प्रॉब्लेम क्रिएट होताना बघायला भेटणार आहे. देन त्यानंतर डायग्रामॅटिकली रिप्रेझेंटेशन आपण बघितलं, की ज्याच्यामध्ये कशाप्रकारे डेव्हलपमेंट होते. आपण काय काय बघितलं याच्यामध्ये एपिब्लास्ट, हायपोब्लास्ट, देन एम्नियोटिक कॅव्हिटी, प्रायमरी यॉर्क सॅक बघितली, फर्दर एक्स्ट्रा एम्ब्रियोनिक मेसोडर्मल सेल्स बघितल्यात. देन त्यानंतर आपण काय केलं, की 4 लेयर बघितल्यात. कोरियॉन, एम्नियॉन आणि त्यानंतर काय असणार यॉर्क सॅक आणि अॅलॅन्टॉइड्स. सो याच्यामध्ये जरा ठेवून घ्या. कोरियॉनचं फंक्शन काय असणार फॉर्मेशन ऑफ प्लासेंटा स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन आहे. सेकंड थिंग याचा ओरिजिन जो येताना बघायला भेटणार आहे, तो काय असणार आहे बनवून याच्यामध्ये एक्टोडर्मल इन ओरिजिन हा एक टॉपिक देऊन घ्या. देन साठी जर डिस्कस करायचं म्हटलं तर इथं काय असणार तुमचा सॉरी कोरियनचा नाही एमनिऑनचा एक्टोडर्मल इन ओरिजिन येताना बघायला भेटणार आहे. एपीप्लास त्याच्यामध्ये पार्टिसिपेट झाले. देन एमनेटिक कॅव्हिटी बनणार आहे. एमनेटिक फ्लुइड त्याच्यामध्ये येणार आहे. शॉक ॲब्झॉर्ब करणं आणि ड्रायनेसला ओव्हरकम करणं हे त्याचं प्रायमरी फंक्शन येताना बघायला भेटणार आहे. देन योग सॅकमध्ये जर डिस्कस करायचं म्हटलं तर काय असणार सांगा. येस हायपोप्लास्ट आली एंडोडर्मल लेअर आणली. देन त्यानंतर तुमच्या मध्ये पण सेम कंडिशन असणार आहे बट फंक्शन व्हेरिएशन मध्ये आलेत. योग सॅक जर घ्यायची म्हणते तर बर्ड्स मध्ये रेप्टाइल्स मध्ये वेल डेव्हलप आहे बिकॉज ऑफ देअर इज काय असणार आहे ओविपॅरिस और विविपॅरिस अॅनिमल्स. बीबी वाले
कसं असणार आहे? हां, तर त्याच्यामध्ये काय केलं जाणार आहे? एक लेग केले जाणार आहे. आता मला सांगा एगचं और त्या एम्ब्रिओची मदरची काही कनेक्शन आहे का इथं? काही कनेक्शन आहे का? नाहीये ना. मग कनेक्शन जर असेल तर त्यांना जे न्यूट्रिशन भेटणार आहे कोणातून? यॉकमधून. म्हणून यॉकचं तिथं फंक्शन येताना बघायला भेटणार आहे. आपल्यामध्ये त्याचा काही रोल नसणार आहे. आपल्यामध्ये काय फंक्शन आहे? दीज आर मेनली रिस्पॉन्सिबल फॉर द काय असणार फॉर्मेशन ऑफ आर-बी-सीज. राइट ना? हे मेनली मेन्शन करू शकतो. येस, मेनली हिमोपायटिक प्रोसेस और हिमोपायोसिस करण्यासाठी आणि मेल आणि फिमेलचे जर्म सेलचं फॉर्मेशन करून देण्यासाठी. हा एक पॉइंट त्याच्यामध्ये मेनली मेन्शन करून दिले. नाऊ द सेकंड थिंग काय असणार आहे? अॅलॅन्टॉइड्स. काय असणार आहे? एक्स्ट्रा एम्ब्रियोनिक लेयर मेनली मेन्शन करून दिलेत. ह्युमनमध्ये बेसिकली अम्बिलिकल कॉर्ड बेसिकली फॉर्म करून देताना बघायला भेटणार आहे. नाऊ द बर्ड्स आणि रेप्टाइल्समध्ये काय असणार आहे? युरिनरी जे ब्लॅडर और काय असणार आहे? एम्ब्रियोनिक स्टेजमध्ये जे काही युरिक ॲसिड असणार आहे और आपण काय घेतलं होतं त्याच्यामध्ये येस नायट्रोजनस वेस्ट मटेरियल जे असणार आहे त्याला स्टोअर करण्याचं काम करतात. बस याच्या व्यतिरिक्त काय नाही. आता इथून पुढे जे गॅस्ट्रुलेशनची प्रोसेस दिली ना, मी चेकआउट केलं. तुमच्या लास्ट नीटच्या काही 5 to 10 इयर्समध्ये ना यांच्याबद्दल काही क्वेशन टाकलेले नाहीयेत. राइट ना? यांच्याबद्दल काही क्वेशन्स नाहीत. सो मी तुम्हाला क्लिअरली स्ट्रेट फॉरवर्ड मेन्शन करून टाकेन, की हा जो गॅस्ट्रोलचा टॉपिक आहे ना, की ज्याच्यामध्ये एम्बोली, त्यानंतर काय असणार आहे, राइट ना? जे तुम्हाला नाव दिलेले आहेत मी इथं, राइट ना? इपिबोली, एम्बोली, त्यानंतर जे ग्रूव्हज बनताना बघायला भेटणार आहेत. आफ्टर देन त्याच्यामध्ये काय असणार आहे बघा, एक पर्टिक्युलर इथं हेसेन्सन नोड बनताना बघायला भेटणार आहेत, राइट ना? देन त्यानंतर काय असणार आहे, जे स्ट्रक्चर असणार आहेत, हे जे मेनली मेन्शन करून दिलं याच्याबद्दल काहीही डिस्कशन करण्यासारखा काही पॉइंट राहिलेला नाहीये. आता सांगून देतोय, कारण की नीटला याचा काही क्वेशन नाहीये. ठीक आहे ना, ह्याला स्किप जरी केलं तरी चालेल. हां, बट एकदा मी तुम्हाला काय करतो माहिती आहे, कंटेंटमध्ये काय चाललंय, कसं चाललंय हे सगळं जस्ट एक्सप्लेन करून देतो. डायग्राम तुमच्या समोर आहे, वेळ नको त्याच्यामध्ये घालवायला. बट एकदा मटेरियल तुम्हाला क्लिअर करून देतो. राइट ना? परत तुम्हाला असं नको व्हायला, की सर हे काय दिलंय समजून झालंय म्हणून. बघा याच्यामध्ये काय दिलंय. गॅस्ट्रुलेशनची जी प्रोसेस असणार आहे, ती इज नथिंग बट काय असणार आहे, तर हळू एम्ब्रिओची डेव्हलपमेंट चालू व्हायला लागलेली आहे. राइट ना? दिवस जो असणार आहे, तो ऑलमोस्ट आता काय असणार आहे, 15 डेजला पोहोचताना बघायला भेटणार आहे. यामध्ये जर मेनली मेन्शन करायचं प्रायमरी 3 लेयर बनताना बघायला भेटणार आहे, एंडोडर्म, एक्टोडर्म एंड मेसोडर्म. फर्दर याच्यामध्ये काय झालं, की ज्या फॉर्मेशन करण्यासाठी येस ना, बायलेयर जी बेसिकली डिस्क बघायला भेटली होती. कोणती भेटली होती? इपिब्लास्ट आणि हायपोब्लास्ट. त्यांच्यापासूनच काय असणार आहे, तर नंबर ऑफ सेल्स इथं बेसिकली परफॉर्म होताना बघायला भेटणार आहेत. राइट ना? सो फर्दर याच्यामध्ये काय झालं बघा, इथं एक पर्टिक्युलर काय असणार आहे, स्ट्रक्चर बनतंय. मॉर्फॉलॉजिकल याच्यामध्ये काय असणार आहे, जे सेल्स असणार आहेत, त्यांच्यामध्ये चेंजेस होऊन 2 लेयर बेसिकली बनतात. इपिबोली आणि काय असणार आहे, एम्बोली. राइट ना? सो इथं ॲक्चुअली जी डायग्राम जर का तुम्ही पुढे जर डिस्कस करत असाल, राइट ना? खालची जी डायग्राम तुम्हाला दिली ग्रीन कलरची येलो कलरची बेसिकली डायग्राम दिलेली त्या बेसिकली काय असणार आहे, एपिबोली आणि एम्बोली जे सेल असणार आहेत, तिथेच ॲक्चुअली काय असणार ते डेव्हलप होताना बघायला भेटणार आहेत. राइट हे डायग्रामच्या केसेसवरती इन्क्लूड करून देतो. काय सांगतात बघा एपिबोली हा वर्ड माहीत असू द्या थोडासा. काय दिलं याच्यामध्ये, की एपिबोली मायग्रेट सेल अपवर्ड म्हणजे ज्या पर्टिक्युलर इथं एपिब्लास्ट आणि हायपोब्लास्टचे सेल असणार आहेत ना, त्यातल्या काही सेल्स वरती जाणार आहेत आणि काही सेल खाली येताना बघायला भेटणार आहेत. राइट ना? सो इथं ज्या वरती सेल गेल्या त्यांना काय बोललो आपण? एपिबोली. आणि ज्या खाली जाताना बघायला भेटणार. नाव देअर इज काय असणार एम्बोली, ऑकस, मेसोडर्मिस अँड डिलॅमिनेशन म्हणजे खाली जाताना बघायला भेटणार आहेत. या सेल मेनली मेन्शन करून मायग्रेशन एपिब्लास्ट सेल काय असणार डाउनवर्ड डायरेक्शनमध्ये मेनली मेन्शन करून दिलेत. सो इथं बघा ज्या सेल्स आहेत त्या दोन्हीच्या दोन्ही कोणाचे सेल आहेत बाळांनो? एपिब्लास्टचे आहेत. एपिब्लास्टच्या वरती गेलेले सेल एपिबोली, खाली गेलेले सेल एम्बोली. 2 वर्ड समजले एपिबोली आणि एम्बोली काय असणार आहे? लेयर कोणाचे? एपिब्लास्टच्या येताना बघायला भेटणार राइट ना, ही कंडिशन झाली. नाउ द सेकंड कंडिशन काय दिली बघा अँड फायनली काय असणार आहे दिस एपिब्लास्ट फॉर्म द 3 जर्म लेयर्स. एपिब्लास्ट जे असणार आहेत ती 3 जर्म लेयर बनवताना बघायला भेटणार आहे. डायग्राम मध्ये खाली बघू शकता एक्टोडर्म, मेसोडर्म आणि एंडोडर्म अशा 3 लेयर बनतात बघा. ग्रीन कलरचे एक दिलेले, त्यानंतरनं परती ब्लू कलरची एक दिलेली आणि खाली काय असणार आहे रेड कलरची दिलेले आहेत. राइट ना? दीज आर दी 3 लेयर्स ऑफ काय असणार आहे पर्टिक्युलरली आपल्या बॉडीच्या जर्म लेयर बनलेल्या आहेत. राइट ना? राइट ना? और डर्मल लेयर्स मेनली मेन्शन करू शकतो. फर्दर बेसिकली जो कंटेंट असणार आहे काय असणार आहे बघा, द मायग्रेशन ऑफ फोर्स ऑफ द सेल्स मूव्हमेंट काय असणार आहे प्रिमिटिव्ह ग्रुव्स बनवताना बघायला भेटणार. तिथे हॅसेसन नोड एक बनलेला आहे आणि तोच फर्दर काय असणार आहे की तुम्हाला फॉर्म करून देताना बघायला भेटणार आहे नोटोकॉर्ड. आता नोटोकॉर्ड तुम्हाला सांगितलं इट्स अँड काय असणार एक कॉर्ड असणार किंवा रॉड लाईक स्ट्रक्चर बनताना बघायला भेटणार आहे. दिस नोटोकॉर्ड विल डेव्हलप इंटू द व्हर्टेबल कॉलम राइट ना त्यांच्या आतमध्ये एक्टोडर्मल ओरिजिनचं काय असणार आहे फर्दर तुमची जी स्पेसिफिकली काय असणार नर्वस सिस्टमचा बेसिकली जो पार्ट असणार आहे अँटेरियर जर घेतला तर काय बनतो तुमचा ब्रेनचा पार्ट आणि पोस्टेरियर जर घेतला तर काय बनणार तुमच्या याच्यामध्ये स्पायनल कॉर्ड सो न्यूरल ट्यूब बनताना बघायला भेटणार आहे सो न्यूरल ट्यूबची डेव्हलपमेंट इथे मेनली मेन्शन करून दिलेत न्यूरल ट्यूबचं एक्सप्लेनेशन करून देण्यासाठी मी खाली काही न्यूरोलेशनचा टॉपिक दिला बघा तो त्याच्यामध्ये इन्क्लूड होताना बघायला भेटणार आहे म्हणजे बघा वरचा टॉपिक नोटोकॉर्ड म्हणजे आपल्या वर्टेबल कॉलमला डेव्हलप होण्याच्या प्रोसिजरला एक्सप्लेन करतोय आणि खालचा पार्ट जो न्यूरोलेशनचा असणार आहे, तो तुम्हाला एक्सप्लेन करून देणार आहे. कोणासाठी? की नर्व्हस सिस्टमला तिथं डेव्हलप करण्यासाठी. म्हणून ज्यावेळी काय असणार आहे, एका एम्ब्रियोची डेव्हलपमेंट होते, तिथं फर्स्ट सिस्टमची डेव्हलप होताना बघायला भेटणार कोणती असणार आहे? नर्व्हस सिस्टम.
राईट ना. आणि सायमल्टेनियसली फर्स्ट जे ऑर्गन बनताना बघायला भेटणार ते कोणतं असणार आहे? येस, हार्ट बनताना बघायला भेटणार आहे. सो ती कंडिशन फर्दर दिलेत. येस ना. कॉडा मेसोडर्मल जे सेल असतात ऍक्ट एज अ प्रिमिटिव्ह काय असणार आहे? ऑर्गॅनिजेनेसिस सुरुवातीच्या बेसिकली चालू होताना बघायला भेटणार आहे आणि फायनल काय असणार आहे? ऑर्गॅनिजेनेसिस स्टार्ट होताना बघायला भेटणार आहे. याच्यामध्ये 21 डेज मध्ये पहिलं फर्टिलायझेशन नंतर फर्टिलायझेशन कधी झालंय? 14 फेब्रुवारी. बरोबर ना? 14 फेबला काय झालंय तुमचं इथं? फर्टिलायझेशन झालंय. तर 21 डेज मध्ये काय बनणार आहे तुमचा पहिला ऑर्गन इज नथिंग बट हार्ट. राईट ना? ही कंडिशन आपण आयडेंटिफाय करू शकतो. फर्स्ट ऑर्गन सिस्टम घेतले तर नर्वस सिस्टम असणार. तर हे बेसिकली काय केलं माहिती आहे का? एनसीटीनं शॉर्टली तुम्हाला देऊन टाकलेलं आहे. फर्स्ट सिस्टम कोणती बनते आणि फर्स्ट ऑर्गन कोणता बनणार हे माहित असायला पाहिजे. स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन आहे. त्याच्यामध्ये वेगळं काय तुम्हाला एफर्ट द्यायची गरज नाही. नेक्स्ट वन काय असणार आहे? येस, काय आफ्टर 21 डेजचा अप्रॉक्सिमेटली आन्सर बघायला भेटेल. एनसीटीने ज्या गोष्टी दिल्यात ना त्याला तुम्ही फॉलो करा. नो प्रॉब्लेम. मला जो डेटा काय बेसिकली भेटला होता बोर्डच्या बुकमध्ये रेफरन्सेस काय जे भेटले त्याच्या बेसवरती दिलेत. तुम्ही एनसीटीच्या कंटेंटला फॉलो करू शकता. नो प्रॉब्लेम. काही केसेसमध्ये काय केलेत माहिती आहे का बाळांनो? एनसीटीचे जे बुक असणार आहेत ते व्हॅल्यूज पण कमी जास्त करताना बघायला भेटणार आहेत. स्टँडर्ड जे रेफरन्सेस होते जस्ट लाईक एमबीबीएसला गेला का नाही तर बाळांनो एक बुक तुम्हाला मी सजेस्ट केलेलं माहिती आहे? ॲटलास नावाचं. कोणाला माहिती आहे का बाळांनो? ऐकलंय ॲटलास बद्दल? सो ॲटलास एक बुक जे असणार आहे ना आपली ह्युमन फिजिओलॉजी अॅनाटॉमी स्पेशली स्टडी करण्यासाठी बेस्ट बुक आहे म्हणतात. आजपर्यंत जे ऐकलेलं ॲटलास नावाचं बुक तुम्हाला खूप मदत करताना बघायला भेटणार आहे. राईट ना. मग असे काही रेफरन्स देणार आहेत ना ते इकडून तिकडून वाचून थोडंसं जे माझ्यासाठी गरजेचं वाटत होतं ते जरा कलेक्ट करून करून काही गोष्टी याच्यामध्ये टाकून दिल्या. सो तुम्ही त्याला जस्ट थोडंसं लेवल घेतलं तरी चालेल. बट अल्टिमेटली आपल्याला नीट द्यायचे. एमबीबीएसला अजून टाईम आहे. सो इट्स बेटर टू फॉलो द एनसीईआरटी राईट ना बाय द डेज राईट ना. आफ्टर 1 मंथ हार्ट फॉर्म होताना बघायला भेटणार आहे. सो तुम्ही बाळांनो या गोष्टींना सेपरेटली नोट डाउन करायला चालू करा. मी क्लिअरली सांगायला लागलोय. एनसीईआरटीच्या बाजूला फर्स्ट ट्रायमेस्टर, सेकंड ट्रायमेस्टर, थर्ड ट्रायमेस्टर 3 त्याचे कॉलम बनवून टाका. 3 त्याचे बेसिकली बॉक्स बनवा. फर्स्ट ट्रायमेस्टरमध्ये काय काय घडते ते सरळ सरळ नोट डाउन करून टाका. स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन आहे त्याचा. वेगळं प्रिपरेशन करायची काही गरज नसणार आहे. हा पॉइंट इथं मेनली मेन्शन करून दिलाय. सेकंड थिंग काय असणार आहे बघा याच्यामध्ये न्यूरोलेशन असणार आहे. पहिल्यांदा तर तुमची काय न्यूरल प्लेट बनते. त्याच्यामध्ये ग्रूव्हज बनणार आहे आणि मग काय असणार आहे? येस न्यूरल ट्यूब बनताना बघायला भेटणार आहे. अल्टिमेटली काय असणार? नर्व्हस सिस्टम बनताना बघायला भेटणार आहे. आता हे जे डिटेलमध्ये एवढं कंटेंट दिलेत त्याच्याबद्दल पण एनसीईआरटीने काहीच दिलेलं नाही. आपण त्याच्याबद्दल काही डिटेलमध्ये शिकायला जाणार नाही. इथं इम्पॉर्टंट जो पॉइंट होता तो तुम्हाला क्लिअर करून टाकला. कोणता? की स्पेसिफिकली तुम्हाला यांच्यामध्ये पीवायक्यूसाठी एम्निऑन, कोरिऑन, अँटोझान, योगसाईट कशी बनते? सेकंड थिंग फर्स्ट सिस्टम आणि फर्स्ट ऑर्गन कोणता बनतो? बस. बाकी वेगळं आपल्या याच्यामध्ये काही गरज नाही. इपिबोली, एम्बोली काय असतं ते सांगून दिलं. ॲसेन्सन नोड बनताना बघायला भेटणार आहे सुरुवातीच्या प्रिमिटिव्हच्या फेजमध्ये. तो माहीत पडला मोर दॅन सफिशियंट. बाकी काही नाही गरज. हे वर्ड्स फक्त तुम्हाला क्वेश्चन सॉल्व्हिंग करताना कुठे ना कुठेतरी भेटतील म्हणून मी तुम्हाला दिलेत. अदर दॅन काय असं जास्त काही गरज नाही. तुम्ही आउट ऑफ द एनसाठी इथं काही नाही केलं ना तरी चालेल बाळांनो. नाव वन ऑफ द नेक्स्ट टॉपिक इज इम्पॉर्टंट काय असणार आहे माहिती आहे का बाळांनो की तुमचं ऑर्गॅनोजेनेसिस. याचे फॉर्मेशन दिले ना बाळांनो यांच्यामध्ये जे बेसिकली ओरिजिन दिलेत आणि त्यातल्यामध्ये ऑर्गन दिलेत ना हा चार्ट लिटरली सांगतो तुम्हाला कुठेही भेटणार नाहीये. एनसीईआरटीने जो दिला ना 3 ट्रायमेस्टर मध्ये त्याचं अल्टिमेट जे काय असणार आहे माहिती आहे का की सोल्युशन तुम्हाला जे एनसीईआरटीने वरवरती देऊन टाकलेत. बट डिटेलमध्ये पहिले तर हा चार्ट मी जो तुम्हाला प्रोव्हाइड केलाय हा तुम्हाला माहित असायला पाहिजे. जस्ट लाईक सांगायचं म्हटलं तर बघा याच्यामध्ये काय पॉईंट आपण डिस्कस करू शकतो. बघा फर्स्ट ऑफ ऑल तुम्हाला काय दिलं बाळांनो एक्टोडर्म. सो बॉडीमध्ये एक्टोडर्म पासून काय काय बनतं हे तुम्हाला माहित असायला पाहिजे. ऍटलीस्ट एक जनरल नॉलेज म्हणून राईट ना. एक्टोडर्म पासून आपल्या बॉडीमध्ये काय काय बनलंय सांगा. ठीक आहे नर्वस सिस्टम अजून हा इपिथेलियल टिश्यू. अरे सर हे जे शिकवलं ना ते सांगा. इपिथेलियल टिश्यू आपण बनवली होती राईट ना. देन त्यानंतर बेसिक काय असणार नर्वस सिस्टम बनताना बघायला भेटणार आहे राईट ना. हे एक बेसिक लेवलचे तुम्हाला फंक्शन माहित असायला पाहिजेत. आता याच्या व्यतिरिक्त अजून काय बघितलं होतं आपण हा हा म्हणजे नथिंग बट असणार काही ग्लँड्स. अल्टिमेटली इपिथेलियल टिश्यू इज मेनली रिस्पॉन्सिबल फॉर द फॉर्मेशन ऑफ ग्लँड्स. अँड जर का तुमची इपिथेलियल टिश्यू 3 ओरिजिन पासून जर डेव्हलप होत असेल तर डेफिनेटली तुमची ज्या ग्लँड्स असणार आहेत त्या पण इव्हन कोणापासून डेव्हलप होणार आहेत? त्याच बेसिकली 3 ओरिजिन पासून. राइट ना? तर त्याच्यामध्ये जे आपण ग्लँड्स म्हणलेत जस्ट लाइक असणार पिट्युटरी ग्लँड घ्या, हायपोथॅलॅमस घ्या, पिनियल ग्लँड घ्या, एड्रिनल मेडुलर रिजन राइट? तर त्याच्यामध्ये जो बेस असणार आहे त्या पण कशाने बनलेल्या तुमच्या? एक्टोडर्मल इन ओरिजिनमध्ये. सो तो पॉइंट इथे मेनली मेन्शन करून दिला बघा. येस ना, काय दिलं बघा पिट्युटरी, पिनियल ग्लँड असणार आहे, येस कॉर्निया आईजमध्ये जो बेसिकली पार्ट बघायला भेटणार आहे, लेन्स असणार आहे, तर इव्हन काय असणार आहे रेटिना बघायला भेटणार आहे. राइट ना? आता इथं काही बेसिकली आपल्या आईजमध्ये जर डिस्कस करायचं म्हटलं ना, तर एक मसल आहे बघा सिलियरी मसल और आयरिसची मसल. तुम्ही ऐकलंय त्याच्याबद्दल? त्या मसल्स आर ओरिजिन काय असणार आहे आपलं? मेसोडर्मल इन ओरिजिनचे आहेत. बिकॉज ऑफ मसल्स आर देअर प्रेझेंट. राइट ना? ही कंडिशन समजून घ्या. आपल्या आयजमध्ये बघा आयरिसच्या मसल आपल्या बेसिकली आयरिस म्हणजे आयसचा बेसिकली कलर डिसाईड करताना बघायला भेटणार. मसल्स आहेत. कॉन्ट्रॅक्ट रिलॅक्सेशन करताना बघायला भेटणार. त्यामुळे पिपलची साईज कमी जास्त होताना बघायला भेटणार आहे. डिपेंडिंग अपॉन द फोकस ऑफ लाईट. राइट ना? ही कंडिशन दिलीत.
देन सेकंड थिंग काय असणार आहे बघा, स्किन झालं, हेअर झालं, नेअर्स झालं, सगळे पॉइंट असणार आहेत. एक्सटर्नल इयर्स, इंटरनल इयर्स मेनली मेन्शन करून दिलेत. ॲड्रेनल मेडुलर रिजन. इनॅमल, इनॅमल माहिती बाळून काय असतं? टीथ वरती ते शाईन करते ना बाळांनो. नेचर मधलं सगळ्यात हार्डेस्ट मटेरियल जर काय असेल तर ते इनॅमल आहे बाळांनो. समजतंय? हार्डेस्ट मटेरियल मेनली मेन्शन करू शकतो आपण त्याच्यामध्ये. राइट ना? जे काय तुमचे मोठमोठे बेसिकली हार्डेस्ट मटेरियलमध्ये तुम्ही काय घेता? डायमंड घेणार. राइट ना? और इव्हन काय असणार त्याच्यामध्ये इनेमलचं एक एक्झाम्पल आपण घेऊ शकतो. अनदर थिंग इज काय असणार आहे मेसोडर्मल. मेसोडर्मलमध्ये जर घ्यायचं म्हटलं तर प्रायमरी लेव्हलला कोण तुमचे कनेक्टिव्ह टिश्यू, एपिथेलियल टिश्यू, कनेक्टिव्ह टिश्यू, ब्लड आलं, प्लाझ्मा आलं, आर-बी-सी, डब्ल्यू-बी-सी, प्लेटलेट हे सगळे बेसिकली जे सेल्स असणार आहेत, कशापासून बनले तुमच्या? मेसोडर्मल इन ओरिजिनची. बरं, नर्व्हस सिस्टममध्ये एक सेल आहे मेसोडर्मल ओरिजिनची. मायक्रोग्लियल सेल्स. अरे सॉरी नो. राइट ना? तर हे कंडिशन येताना पाहिलं आपण. ग्लँड्समधले कोणते आले बाळांनो? ग्लँड मधले कोणते ग्लँड मेसोडर्मल ओरिजिनचे आहेत? ॲड्रेनल कॉर्टेक्स. राइट ना? हे पॉइंट याच्यामध्ये मेनली मेन्शन करून दिलेत. अदर दॅन काय असणार आहे बघा याच्यामध्ये नोटोकॉर्ड बनताना बघायला भेटणार. नोटोकॉर्ड समजते का? व्हर्टिबल कॉलम आहे नोटोकॉर्ड. तो पण मेसोडर्मल ओरिजिनचा गेला. त्यानंतर टूथमध्ये जो डेंटाइन असणार आहे. राइट ना? बघा तुम्ही टूथचा जर का लोअर स्टडीज म्हणजे जर का केलं असेल तर बघा खाली काय असतं माहिती आहे का? रूट्स येताना बघायला भेटणार आहेत. वरती बेसिल काय असणार आहे? इनॅमेल येताना बघायला भेटणार आहे. आणि याच्यामध्ये आतमध्ये कॅव्हिटी असते त्याला आपण म्हणतो डेंटाइन. राइट ना? टूथ जो असणार आहे तो ऍक्च्युअली एक बोनचा पार्ट असणार आहे. बोन बनले कनेक्टिव्ह टिश्यू. ऑब्व्हियसली टूथ पण कशा असणार आहे? कनेक्टिव्ह टिश्यू. त्याच्यामधले आतले सगळे पार्ट्स पण कनेक्टिव्ह टिश्यू. बट त्या इनॅमलचा जो अप्पर मोस्ट म्हणजे टीथचा अप्पर मोस्ट लेअर असणार आहे, तो कशाने बनलाय तुमचा? हा बेसिकली तुमचा एक्टोडर्मल इन ओरिजिन इनॅमलचा कंटेंट आपण एलिमिनेशन करून घेऊ शकतो. दॅट्स इट. बाकी लिम्फॅटिक सिस्टम वगैरे सगळं कंटेंट देऊ शकला. स्केलेटल सिस्टममध्ये जे आलेलं आहे सगळं कंटेंट. नाऊ द लास्ट वन काय असणार एंडोडर्मल इन ओरिजिन. एंडोडर्मल म्हणजे एपिथेलियल टिश्यू पुन्हा एकदी आणि सगळे तुमचे विसरल ऑर्गन येणार आहेत. मग विसरल ऑर्गनमध्ये काय असणार तुमचे जीआय ट्रॅक घ्या. इसोफॅगस घेतली, तुमचं स्टमक घेतलं, और इव्हन काय असणार स्मॉल इंटेस्टाइन, लार्ज इंटेस्टाइन, अॅनसचा रिजन असणार, रेक्टमचा रिजन असणार, आर दी व्हॉट? एंडोडर्मल इन ओरिजिन. देन त्यानंतर आपण जे आपले व्हायटल ऑर्गन ज्याला काय असणार आहे लंग्स, एंडोडर्मल इन ओरिजिन, लिव्हर, एंडोडर्मल इन ओरिजिन बाळांनो. राईट ना? सांगा इव्हन तुमच्या ह्या स्पेसिफिकली किडनी जे असणार आहे ते कोणत्या होत्या? किडनीचा बेसिकली ओरिजिन काय होता बघा? हा? किडनी 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 सांगा कुठं असणार आहे? मेझोनेफ्रिक होतात ना रे, मेझोडर्मल ओरिजिनच्या. राईट ना? ह्या गोष्टी ध्यानात ठेवून घ्या. अनेक क्वेश्चन बघा इथे एक माहित असायला पाहिजे, तो म्हणजे गोनॅड्स बद्दल बाळांनो. जेनेटल्स आणि गोनॅड्स. राईट ना? सो गोनॅड्स अँड काय असणार तुमचे जेनेटल्स मेझोडर्मल ओरिजिन मध्ये जनरली माहित असायला पाहिजे. बिकॉज चॅप्टर आहे त्या चॅप्टर मधल्या बेसिक थिंग्स तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. नाव फर्दर काय असणार रेस्पिरेटरी ट्रॅक्ट मेनली मेन्शन करून दिले, थायरॉइड ग्लँड दिलेले आहेत, काही ग्लँडची नाव दिलेत बघा, युरिनरी ब्लॅडर असणारे, युरेथ्रा असणारे, डायजेस्ट सिस्टम एक्सपेशली काय असणार इथून ओरिजिनेट होताना बघायला भेटणार आहे. ठीक आहे. सो हा कंटेंट तुम्हाला इथं मेनली मेन्शन करून दिलेत. इथं तुमचा ओव्हरऑल जर घ्यायचा म्हटलं तर एम्ब्रियोनिक जे जेनेसिस होणार आहे तो टॉपिक कव्हर होऊन जातोय. आणि इथं लास्ट टॉपिक असणार ते म्हणजे स्ट्रक्चर ऑफ काय असणार तुमचं प्लासेंटा, जे एनसीईआरटीने इथं मेनली काय केलं की इन्क्लूड करून दिलेत. सो हे स्ट्रक्चर खूप इझी आहे बाळांनो, खूप म्हणजे खूप इझी आहे. तुम्हाला असं वाटतं की बापरे इतके सगळे नावं सर ते इंटरनल स्ट्रक्चर तुम्ही एवढं कसं काढून ठेवलंय, ते कसं बरं एवढं आयडेंटिफाय करायचं? काही नाही. मला सांगा, तुम्हाला पर्टिक्युलरली मी जर का प्लासेंटा एक्सप्लेन करायला गेलो तर एंडोमेट्रियम वॉल माहिती आहे? एंडोमेट्रियम वॉलला अजून एक नाव दिलं होतं डेसिडोआ. हे माहित आहे? डेसिडोआचे 3 नावं माहित आहेत? काय असणार आहे? डेसिडोआ बेसालिस, डेसिडोआ परायटालिस, डेसिडोआ कॅप्सुलरिस. गुड. देन त्यानंतर मला सांगा, ज्यावेळी एंडोमेट्रियम वॉल सिक्रेटरी नेचरमध्ये येते, त्यावेळी तिच्यामध्ये जे फिंगर स्ट्रक्चर बनते त्याला आपण नाव काय दिलेलं? डेसिड्युअल क्रिप्ट्स. व्हेरी गुड. देन त्यानंतर मला सांगा, जे पर्टिक्युलरली एम्ब्रियो डेव्हलप होतोय, तर त्याची आउटरमोस्ट लेअर जी कोरियनची बनते, ती फिंगर लाईक स्ट्रक्चर बनवते. त्याला काय म्हणतो आपण? कोरियॉनिक विलाय. काय म्हणणार आहे? कोरियॉनिक विलाय. डेसिड्युअल क्रिप्ट्स कोणाचे आहेत सांगा? मदर और फिटस. आणि कोरियॉनिक विलाय अंडरस्टँड होते? ही कंडिशन येताना बघायला भेटणार आहे. हे त्याच्यामध्ये काय असणार आहे? फिक्स होताना बघायला भेटणार आहे. नाव आता जस्ट आपण काय केलं की प्रोडक्शन बघितलं. कोणाचं? की ज्यावेळी एम्ब्रियोची डेव्हलपमेंट होते, एम्ब्रियोची डेव्हलपमेंटमध्ये 4 पॉईंट आपण बघितले. कोणकोणते? कोरियन, एमनियन, एलेंटाइज आणि योक सॅक. हे स्ट्रक्चर फर्दर त्याच्यामध्ये बघायला भेटणार आहेत. राइट? आणि सायमल्टेनियसली जे इपिब्लास्ट असणार आहे, ते इपिब्लास्टमध्ये सेलमध्ये डेव्हलपमेंट, डेव्हलपमेंट, डेव्हलपमेंट होत अल्टिमेटली काय बनणार आहे? एम्ब्रियो बनणार आहे. तर त्याचं डायग्रामॅटिकली इथं फक्त काय केलं की रिप्रेझेंटेशन दिलेले आहेत. बाकी वेगळं याच्यामध्ये काहीच नाही बाळांनो. राइट ना? सो ते डायग्राम कशी असणार ती तुम्हाला ड्रॉ करून देतो. क्लॅरिटी होऊन जाईल. म्हणजे तुम्हाला जर का एक्झामला कधी बोर्डच्या बुकला ड्रॉ द स्ट्रक्चर ऑफ काय असणार आहे? प्लासेंटा. सो यू हॅव टू नो द काय असणार आहे? स्ट्रक्चर ऑफ प्लासेंटा. आणि प्लासेंटाचे डिफरंट डिफरंट टाइप्स इथं येतात बाळांनो. असं तर नाही की आपल्यामध्ये जसं आहे तो सगळ्यांचे सेम असणार आहे. नाही.
डिफरंट डिफरंट टाईपचे तुम्हाला प्लासेंटा येताना बघायला भेटणार. त्याने प्लासेंटा तुम्हाला क्रिस्टल क्लिअर चांगल्या पद्धतीने माहीत असायला पाहिजेत. ओके ना. आता जे डायग्राम दिलं ना ते तुम्हाला एन मधले राईट ना. बट एका बाजूला तर मी तुम्हाला काय करू माहिती आहे अशी डायग्राम काढून देतो की जी स्पेसिफिकली उद्या उद्या बघितलं का तुला तर ओव्हरलोडच झालं असतं सारखं राईट ना. बरं राहिले काय मला सांगा बघू आता. पार्च्युरेशन राहिले लॅक्टेशन आणि काय असणार प्लासेंटाचे डायग्राम. अरे प्लासेंटाचे हार्मोन बाकी आहेत राईट ना. प्लासेंटाचे हार्मोन बाकी आहेत अरे याच्यामध्ये. डायग्रामला काढायला बेसिकली काय असणार आहे 5-10 मिनिटाचं बेसिकली काम आहे. मग दुसरी अजून एक राहिली ना याच्यामध्ये लास्ट वन एक फाईल असेल. पार्च्युरेशन वाली प्रॅक्टिस. सॉरी. बघा याच्यामध्ये काय असणार आहे हार्मोन्स ऑफ काय असणार आहे प्लासेंटा इथं मेनली मेन्शन करून दिले असणार त्या आपल्याला माहित असायला पाहिजे. प्लासेंटाच्या मदतीनं कोणकोणतं मेकॅनिझम काय होतंय काय नाही क्लिअर व्हायला पाहिजे. डायग्राम मी इथं जी तुम्हाला ही बाळा दिली ना डायग्राम तीच तुम्हाला इथं काय करणार आहे माहिती आहे का मेनली दाखवायची आहे मला. इथं जी डायग्राम दिली ना तुम्हाला एनसीईआरटी मध्ये सॉरी जी मी स्पेशली ही दुसरी आहे ना ती. मगाशी डायग्राम तुम्ही बघितली प्लासेंटाची. तीच डायग्राम फक्त काय करणार की मी तुम्हाला ड्रॉ करून त्याच्यामध्ये शो करून देणार होतो. बट त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये मला काय करायचं माहिती आहे का आता स्पेसिफिकली दाखवायची होती तुमची अम्बिलिकल कॉर्ड. राइट ना आणि त्याचं बेसिकली फंक्शन कसं होतं ते बघायचं आहे. मग उद्या काय करून माहिती आहे का तुम्हाला प्लासेंटा बरोबर अम्बिलिकल कॉर्ड एकत्र दाखवीन आणि त्याचं ट्रान्सपोर्टेशन कसं असणार आहे हे आपण त्याच्यामध्ये काय करू की मेनली डिस्कस करून घेऊया. राइट ना. मग याच्यामुळे काय होणार आहे की एम्ब्रिओची फर्दर डेव्हलपमेंट होताना बघायला भेटणार आहे आणि एकदा एम्ब्रिओची डेव्हलपमेंट व्हायला लागली तर ऑब्व्हियसली त्या फिमेलचं काय असणार आहे जेस्टेशन पिरियड हळूहळू वाढत जाणार आहे. फर्स्ट ट्रायमेस्टर, सेकंड ट्रायमेस्टर, थर्ड ट्रायमेस्टर. मग फर्स्ट ट्रायमेस्टरमध्ये बेसिकली डेव्हलपमेंट काय असणार आहे, काय काय मेजर इव्हेंट होतात ते एनसेटून तुम्हाला देऊन टाकलेले आहेत. राइट ना. सेकंड ट्रायमेस्टरमध्ये, थर्ड ट्रायमेस्टरमध्ये कोणाचे काय म्हणजे इम्प्रुव्हमेंट असणार आहेत, ते तुम्हाला त्याच्यामध्ये मेनली इन्क्लूड करून दिलेत. आणि ॲट द एंड ज्यावेळी जेस्टेशन पिरियड कंप्लीट होणार आहे, एस्टिमेट काय असणार आहे? येस 9 मंथ्स, 7 डेज कंप्लीट होऊन जातील. त्यावेळी त्या फिमेलमध्ये लास्ट बेसिकली काय असणार आहे, फेज येताना बघायला भेटेल नथिंग बट पार्च्युरेशन. राइट ना. सो पार्च्युरेशन होण्यासाठी स्पेसिफिकली टाईम पिरियडवर सगळ्या गोष्टी इथे फिक्स असणार आहेत, त्या आपण त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व करू शकतो. आणि लास्ट थिंग काय असणार आहे याच्यामध्ये लॅक्टेशन. लॅक्टेशन झालं की मग इथं हा टॉपिक इथं कव्हर होताना बघायला भेटणार आहे. क्लिअर आहे? ओके. चालेल मग उद्याच्या टॉपिकमध्ये आपण ऑलमोस्ट टॉपिक कव्हर होऊन जाईल त्याच्यामध्ये काय प्रॉब्लेम नाही. आता जस्ट तुम्हाला फक्त काय करायचं माहिती आहे का, की जो पार्च्युरेशनचा एन-सी-ई-आरटी मधला कंटेंट आहे ना, त्याला थोडा रीड करा बरं का. तिथं बेसिकली एक रिफ्लेक्स तुम्हाला इथे इन्क्लूड करून दिलंय बघा. दिलंय? फिटल इजेक्शन रिफ्लेक्स. राइट ना. म्हणजे इथं काय असणार आहे बाळांनो, फिटस आणि मदर बोथ आर रिस्पॉन्सिबल फॉर द डिलिव्हरी ऑफ काय असणार आहे फिटस. म्हणजे जोपर्यंत बेसिकली बघा इथं फिटल इजेक्शन रिप्लेस का दिलेले आहेत? कारण की इथं ॲक्चुअली जर डिस्कस करायचं म्हटलं तर फिटस मेनली मदरला काय करणार आहे माहिती आहे का? काही पर्टिक्युलर सिग्नल मेसेज पाठवणार आहे. WhatsApp केलं जाणार आहे. "मम्मा नाउ आई एम रेडी." राइट ना. प्लीज. राइट ना. डिलिव्हर कर दो मेरे को अभी. तर ते बेसिकली काय असणार आहे माहिती आहे का? की मेसेज असं टाकतंय. मग मम्मीकडनं पण बेसिकली काय होतं एक सिग्नल जातो. कोणाला? पिट्युटरी ग्लँडला. कशासाठी? ऑक्सिडोसिनसाठी. मग इकडून मेकॅनिझम चालू होताना बघायला भेटणार आहे. सो जे बेसिकली 7व्या महिन्यात, 8व्या महिन्यात बाहेर आलेत, वाईट वाटून घेऊ नका. यू आर काय असणार आहे अर्लियर डेव्हलप्ड झालेले बेसिकली ती लेकरं होती. हां. खूपच लवकर झालेत माहिती आहे का, डेव्हलप झालेले आहेत ते. आणि ते डेव्हलप होऊन गेले म्हणजे लगेच मेसेज पाठवला. कोणाला? मदरकडे. त्यामुळे मदरनं काय केलं, की ऑक्सिडेशन चालू केला त्याच्यामध्ये. वाईट वाटून घेण्याचं काही कारण नाही. सर आम्ही आता कमी महिन्यातच बाहेर आलो म्हणजे आमचं काहीतरी कमी झालं असेल. नाही. तुम्ही लवकर आलाय, लवकर डेव्हलपमेंट झाली, राइट ना? अशा केसेस आहेत. बट काही केसेसमध्ये फुल्ली डेव्हलप जर झाले नाहीत, तर त्यांना द्यावे लागतात इंजेक्शन्स ग्रोथ हार्मोनचे. आणि ग्रोथ हार्मोनचे इंजेक्शन कधी-कधी त्यांना एवढं ग्रो करतं, की बास रे बास. लय ग्रो होतंय बरं लिटरली. समजतंय? सो अशा काही केसेस इथे इन्क्लूड करून दिलेत. फिटल इजेक्शन रिफ्लेक्स असणार आहे, तो आपल्याला शिकायचा आहे. कारण की ते नर्व्हस सिस्टम आणि कोणती सिस्टम? एंडोक्राईन सिस्टम ह्या दोघींचं फंक्शन आहे त्याच्यामध्ये. कारण की जोपर्यंत पर्टिक्युलरली रिसेप्टर ॲक्टिव्हेट होणार नाहीत. कोणते? की स्पेसिफिकली तुमच्या ऑक्सिटोसिनचे तोपर्यंत काय येणार नाहीत? पर्टिक्युलरली याच्यामध्ये ऑक्सिटोसिन त्याच्यावरती बाइंडच होणार नाही आणि मग डायलेशन प्रोसेसवर काय असणार आहे जो इंजेक्शनचा वर काय असणार आहे पार्च्युरेशनची फेजेस कंटिन्यू ॲक्टिव्हेट होणार नाही. रिसेप्टर आलेत म्हणजे कोणाला? नर्व्हस सिस्टम. रिसेप्टरला बाइंड होणारं कोण आहे? ऑक्सिटोसिन म्हणजे कोणाला? हार्मोन एंडोक्राईन सिस्टम. त्या दोघांचं बेसिकली मेकॅनिझम काय असणार आहे? एकत्रित येताना बघायला भेटणार आहे. ठीक आहे? चालेल. करूया याला. उद्या आपण काय करूया माहिती आहे का? एंड ऑफ द चॅप्टर काय असेल नसेल ते आपण कंप्लीट करून टाकू. उद्या निपटवून टाकू आपण. नो प्रॉब्लेम. ठीक आहे? चलेगा. चॅप्टर 1 आहे एक्झामला ते तर क्लिअर आहे तुम्हाला? काही डाऊट नाही ना? चालेल. बाकी लिस्टमध्ये ज्यांची ज्यांची नावं होती ते आज येऊ शकतात 3 नंतरनं.
अरे नाव डाऊट साठी ठीक आहे ना, डाऊट साठी या. चलो चलो, हरे कृष्णा. या ज्यांचे ज्यांची नावं असतील त्यांनी, गर्ल्स और बॉयज वॉट एव्हर. पॅरेंट्स आलेले असतात रे, मी तरी काय करणार सांगा बघू. गर्ल्स आले त्यांचे घेतोय, बॉयज होते त्यांचे आहेत. कोणी जर का पॅरेंट्स आलेत, दोघं पण निघा बाहेर. हा, 15-20 मिनिटांनी परत या, असं तेच होणार आहे आता. ठीक आहे, चलेगा. हरे कृष्ण. बाय बाय.